कुञ्जर जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय जय अच्छा घरातच पाठीमागे गेली घरातली नाहीये ती गाडी सेट करायला टीव्ही वैसे सारे काढू का बोला प्रेसिडेंट बोला राहिलं नाही ना प्रेसिडेंट आवाज येत नाही कुठे गेले मुळे आपल्याला सगळ्यांना अशा टाईपच्याच मीटिंग घ्याव्या लागतात त्याबद्दल आपला कोणाचाच इलाज नाहीये आपल्याकडे आज परत एकदा रोटरियन आनंद कुलकर्णी यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो त्यांचा मागचा कार्यक्रम सुंदर होता त्याची ही पावती आहे खरं म्हणजे आपण त्यांना परत बोलवलेलं आहे आणि आजचा कार्यक्रम देखील तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढाच चांगला होणार याच्याबद्दल काही शंका नाही परत एकदा धन्यवाद सगळ्यांना आणि सेक्रेटरी अनाउन्समेंट साठी राहुल नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा आज 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे पर्यावरण दिन आहे मागच्या शुक्रवारी आपण आपले रोटरियन मित्र यशवंत कुलकर्णी यांचं आपण एक छान जलसंवर्धन आणि जल विकास याच्या संदर्भात आपण दीड तासाचा आपण प्रोग्राम त्यांचे विचार त्यांचे अनुभव ऐकले होते आपलं या सध्याचं थीम जरी एअर पोल्युशन असलं तरी कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल आणि आज आपल्याला आनंद कुलकर्णी सांगतील की माइंड पोल्युशन पण आपल्याकडे असतं की आपल्या देहबोलीतनं व्यक्त होतं ते आनंद सांगतीलच ते आपण कुठल्याही प्रकारचं पॉल्युशन विचारांचं पॉल्युशन देखील आपण टाळलं पाहिजे तर आनंदजी त्याच्यावरती जास्ती बोलतीलच मागच्या आठवड्यातले वाढदिवस 30 मेला आपल्या फर्स्ट लेडी पूजा कुलकर्णी यांचा वाढदिवस होता आणि सीएलकेच्या चेहऱ्यावरती मस्तपैकी हसू फुटलेला आहे पार्टी वाचली खरं पार्टी वाचली आणि 30 मेलाच आपल्या रोटरियन निशा सावंत यांचाही वाढदिवस होता त्यांनाही दोघींनाही खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आपण आपल्याला समोर आपण आपल्याला व्हर्च्युअली का होईना आपण त्यांना शुभेच्छा देऊया 30 मेलाच आपले रोटरियन नंदकुमार आणि ॲन स्वाती जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यांनाही शुभेच्छा आणि जून महिन्यामध्ये 30 तारखे लागोपाठ तानाजीरावांचा वाढदिवस होता 2 जूनला म्हणजे 2 दिवसाच्या अंतराने तर दोघांनाही त्यांनी त्यांच्या घरामध्ये जोरदार वाढदिवस सेलिब्रेशन झालं असेलच तर आपल्या त्या दोघांना आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आणि मी पास्ट प्रेसिडेंट DV कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे आनंदजी यांची ओळख करून द्यावी DV आवाज येत नाहीये करायचं आहे तर त्याच्या निमित्ताने रोजच्या आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त पाण्याची बचत होईल ही एक गोष्ट करायची आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रियूज किंवा रिसायकल आपण जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे आपण बघणार आहोत आजच एक मिनिस्टर आपले गजेंद्र सिंग शेखावत यांचे तेच म्हणणं होतं तर आपल्या वतीने आपण ही शपथ घेऊयात की जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करण्यात येईल
आणि पाणी वाचवण्यात येईल. त्याचप्रमाणे पर्यावरणाचं जसं राहुलने सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्या क्लबच्या वतीने एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन आणि त्याचप्रमाणे नॉईज पोल्युशन या सगळ्याच दृष्टीने पर्यावरणाची जशी चांगल्या पद्धतीने देखभाल करता येईल अशी आपण शपथ घेऊयात. आणि नंतर आनंद नॅचरली सांगायलाच आपल्या मनाची सुद्धा कसे आपण प्रदूषणापासून मुक्तता करता येईल ते करूयात. धन्यवाद. डीबी. हा येतोय का आवाज? हो, येतो येतो. आनंद कुलकर्णी आपल्याकडे 2-3 महिन्यापूर्वी येऊन गेलेले आहे. त्यांना त्यांचे इंट्रोडक्शन करून द्यायचं काम माझ्याकडे आहे. त्यांचं इंट्रोडक्शन मी करून देतो. 21 वर्षाचा इंडस्ट्री ट्रेनिंग आणि कन्सल्टिंगचा अनुभव, भारताबरोबर UK, कॅनडा अशा देशांमध्ये काम केलं आहे. BE मेकॅनिकल आहे ते आणि MBA पण केलेलं आहे. त्याचबरोबर काउन्सिलिंग सायकोलॉजी मध्ये मास्टर्स पण केलेलं आहे. मानवी मनाशी निगडीत अनेक प्रणालीत प्रावीण्य जसे की NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक, REBT रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, हिप्नोसिस एटसेट्रा. विविध कंपन्या, कॉलेजेस, पोलीस डिपार्टमेंट अशा अनेक ठिकाणी 25हून अधिक विषयावर ट्रेनिंग घेतात. पर्सनल कन्सल्टिंगद्वारे शेकडो जणांना मार्गदर्शन केलेले आहे. थँक्यू. झालं? आनंदजी, यू कॅन स्टार्ट नाउ. ओके. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर येताना खूप आनंद वाटतोय. आजचा थोडासा वेगळा विषय, आज मी बॉडी लँग्वेज आणि देहबोली वरती मी सांगणार आहे. आणि आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण ठेवू. तुम्ही मध्ये मध्ये मी काही प्रश्न विचारेन आणि तुम्ही अनम्यूट करून त्यांचं आन्सर दिलं तरी चालेल. सुरुवातीला मी एक स्टोरी सांगणार आहे. ऐकायची का सगळ्यांना स्टोरी? हो हो. एक्सलंट. माझ्या मित्राची स्टोरी, बऱ्याच वर्षांपूर्वीची घटना आहे. मुंबईमध्ये तो एअरपोर्टला कोणाला तरी रिसिव्ह करायला गेला होता. तो आणि त्याची बायको अरायव्हलला थांबले होते आणि ते बघत होते की आता आपले पाहुणे येतील. रिकामा वेळ तो इकडे तिकडे बघत होता. बघतानाच त्याला असं जाणवलं की पलीकडून एक मुलगी त्याच्याकडे सारखं बघत होती. पुन्हा त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि पुन्हा बघतो तर त्या मुलीची एकटक नजर होती. थोडासा अस्वस्थ झाला रे, म्हणला मुलगी माझ्याकडे का बघतीये. आणि दिसायला सुंदर, जाणवत होतं की परदेशात वाढलेली पण इंडियन ओरिजिनची अशी मुलगी होती. तिने अगदी त्या परदेशी धरतीचे प्रक्षोभक कपडे घातले होते. हा म्हणला असेल कोणीतरी, काय आता माझ्याकडे का बघते काही कळत नाही. आणि तेवढ्यात ती मुलगी चालत याच्याकडे जायला निघाली. आणि मग याच्या मनात सगळे प्रश्न सुरू आहेत, माझ्याकडे कशाला येते, शेजारी बायको येतो, म्हणलं लग्नाच्या आधी भेटली नाही आता कशाला येते वगैरे वगैरे सगळ्या मनात त्याचे विचार सुरू झाले. आणि ती मुलगी येऊन त्याच्या समोर थांबली. ती म्हणली हाय. आपण म्हणला हाय. ते म्हणली मला तुमची थोडीशी मदत हवी आहे. तो म्हणला येस, वाय नॉट. ते म्हणले की मी जस्ट आत्ता लँड झालेली अमेरिकेतून आणि मला फोन करायचा आहे आणि मला 1 रुपयाचं कॉईन हवंय. माझ्याकडे 500ची नोट आहे आणि मला कॉईन काही कुठे मिळत नाही. आता तुम्हाला आठवत असेल पूर्वीचे दिवस जेव्हा आपण त्या कॉईन बॉक्समध्ये नाणं टाकून फोन करायचो, तर त्या दिवसातली गोष्ट. तो म्हटला अरे एवढंच ना, यात काय प्रॉब्लेम. त्यांनी लगेच खिशातून वॉलेट काढलं. म्हटला 1च्या कॉईनने काय होईल, तर लगेच संपतं. तुम्ही अजूनही 2-4 कॉईन्स ठेवा. म्हणून त्यांनी ती तिच्याकडे 2-3 रुपयाची कॉईन त्याच्या हातावरती ठेवली आणि त्या मुलीने अगदी त्याला थँक्यू 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 म्हणत ती मुलगी गेली. आता मित्राचं नवीन लग्न झालेलं बायको शेजारी होती. त्याला वाटलं की आपण फार हिरोची कामगिरी केली आणि त्यांनी अभिमानाने बायकोकडे बघितलं. बायकोला ते तसं वाटलं असेल का? बायकोच्या चेहऱ्यावरती काही वेगळंच दिसत होतं. बायकोनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, कोण होती मुलगी? तर म्हणलं अशीच होती कोणीतरी, मला काय माहिती. तुझ्याचकडे का आली? म्हणलं आली, आता मी समोर होतो आणि तुला मी दिसलो, कदाचित मी बरा वाटलो, आली माझ्याकडं. बायको म्हणली मुलगी स्मार्ट होती, तुझ्या शेजारी मी उभे होते, तिने मला काही विचारलं नाही, बरोबर तुलाच विचारलं. इथपर्यंत ठीक होतं. इथपर्यंतचे जे बॉल येत होते तो लढवत होता. मग पुढचे बॉल थोडे गुगली यायला लागले.
का रे तू अशीच मुलींना मदत करतो का? आता या प्रश्नावरती आता उत्तर हो किंवा नाही काय. तर म्हणला कुठलीही मुलगी तुझ्याकडे आली तर तू तिला मदत करणार का? हा अजून गुगली. तो म्हणला नाही काय थोडीफार मदत करणार. अशा किती मुलींना मदत केली आतापर्यंत? मग म्हणली एखादी मुलगी आली आणि तिने पैसे मागितले, तू देणार का? तो म्हणला काय 2 रुपये मागितले, नाही 2 नाही 200 रुपये मागितले, देणार का? 2000 मागितले, देणार का? आता हे सगळे म्हणजे प्रश्न गुगली होते आणि मग शेवटी विकेट पडायला लागली आणि ती विकेट पडत 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 गेली आणि मग ते प्रश्नाला वेगळे फाटे फुटत फुटत फार कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये लँड झाला. आणि ते जे दिलेले 2-3 रुपये होते ते त्याला पुढचे 2-3 वर्ष आठवत राहिले. त्यांनी मला सांगितलं की आयुष्यातले सगळ्यात महागात पडलेले ते 3 रुपये त्याला होते. तात्पर्य काय की जेव्हा परिस्थिती हँडल करायचं आपल्याकडे नॉलेज नसतं तेव्हा आपली विकेट पडते. आता लग्नाला 15 वर्ष झाले की मग लोकांना परिस्थिती हँडल करायचं नॉलेज येतं. आताच्या काळात जर अशी सुंदर मुलगी जवळ आली आणि बायको असेल तर माणसाला अनुभवातून कळतं की फार वेळ 1 to 1 करायचं नाही, थोड्या वेळाने कनेक्शन लावून द्यायचं. अगं बघ ती सुट्टे पैसे मागते, जर आहेत का तुझ्याकडे वगैरे वगैरे लावून दिलं की आपण थोड्या सेफ झोन मध्ये जातो. आता प्रत्येकच वेळेस धक्के खाऊन शिकायची गरज नसते. काही गोष्टी धक्के न खाता शिकल्या तर लाईफ थोडंसं इझी होतं आणि तेच काम मी करतो. मी लोकांना धक्के न खाता पण थोड्याशा माइंड कॉन्सेप्ट आणि सायकोलॉजीच्या गोष्टी अतिशय साध्या सरळ शब्दात देण्याचा हा माझा प्रयत्न असतो. म्हणून आज मी थोडंसं बॉडी लँग्वेज वरती बोलणार आहे. मला स्क्रीन शेअर करता येईल का? हा, 1 मिनिट. हा करा. थँक्यू. दिसतो एक स्क्रीन? हो, दिसतोय. येस येस. हा एअरपोर्ट आणि आता इथून आपण थोडस पुढे जाऊया. समज आता तुमच्या घरी एक कुत्रा आहे आणि तुम्हाला डाऊट आहे की त्या कुत्र्याचं बाहेर काहीतरी अफेअर आहे, तो उगीच बाहेर एक चक्कर मारून येतो आणि तुम्ही त्या कुत्र्याला विचारताय की बाबा रे तुझं अफेअर आहे का? आणि तो काही सांगत नाहीये पण तो चेहरा फक्त विशिष्ट करतोय. त्या कुत्र्याचा चेहरा बघून तुम्ही सांगू शकाल का की त्या कुत्र्याचं एक्सटर्नल अफेअर आहे का नाही? तर याचं उत्तर हो असं आहे आणि बॉडी लँग्वेज वापरून आपण हे सांगू शकतो की तुम्हाला जी खाली ज्या लोकांचे फोटो दिसत आहेत ही सगळी लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करताना पकडली गेली होती आणि सगळ्यांचे चेहऱ्यामध्ये काय स्पेसिफिक तुम्हाला दिसतंय, काय जाणवतंय? दोन्ही ओठ दुमडले गेलेत व्यवस्थित. ओठ दुमडले गेलेत आणि ओठ दाबलेले. इंग्रजीमध्ये म्हणतो नजर खाली आहे, सगळ्यांच्या नजर खाली आहे. एक्सलंट. नजर खाली आहे आणि दोघांनी ओठ दाबून धरलेले. इंग्रजीमध्ये म्हणतो ना टाईट लिप्ड, किंवा त्यांनी ओठ घट्ट मिटून घेतले होते. काय करते त्यांची बॉडी लँग्वेज बोलतीये. आपण असे ओठ घट्ट मिटून केव्हा घेतो तर जेव्हा आपल्याकडे काहीतरी सिक्रेट असतं आणि आपल्याला ते सांगायचं नसतं. त्यामुळे सगळ्यांना ते सिक्रेट बोलायचं नाही, बाहेर पडू द्यायचं नाहीये आणि म्हणून त्यांनी असे ओठ मिटून घेतलेत. आता हे सगळ्यांचं त्यांनी काही ट्रेनिंग घेतलंय का कुठून? तर नाही. हे सगळे बिहेवियर हे आपल्या बॉडीमध्ये फिट केलेलं आहे, बाय बर्थच हे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, बाय द वे असे ओठ केले याचा अर्थ अफेअर बाहेर आहे असं नाही. ओके, उद्या बायकांनी नवऱ्यांना प्रश्न विचारला आणि नवऱ्यांनी असे ओठ केले तर म्हणू नका की तुमचं काहीतरी आहे, नवरे येऊन मला धुवून काढतील. पण निश्चित काहीतरी आहे मनात ते सांगायचं नाहीये, एवढं फक्त तुम्ही धरून चाला आणि दोघांनाही ऍप्लिकेबल आहे, नवरा आणि बायकोला सुद्धा. तर आपण थोडस पुढे जाऊया. ही एक टिपिकल तुम्हाला दिसतीये साईन. क्रिकेटमध्ये क्रिकेटियर्स दिसत आहेत आणि त्यांनी डोक्याला हात लावलेले आहेत. केव्हा ही आपण पोश्चर देतो? पोर गेला, गेला.
मिस्ड बाय सेकंड्स. हा, किंवा काहीतरी मिस झालं, संधी हुकल्यावर. काहीतरी तुमच्या हातातून संधी, एक्झॅक्टली संधी हातातून हुकली की ही आपण टिपिकल पोश्चर देतो. आता हे सगळं ते शिकलेत का, त्यांना हे काही ट्रेनिंग मिळालंय का याचं, की तुम्ही असं डोक्याला हात लावा बाबा, की तुमचा बॉल तुम्ही टाकला आणि तो नेमका गेला नाही यष्टीवरती, तर मग डोक्याला हात लावा, असं काही त्यांना क्रिकेटमध्ये ट्रेनिंग दिलंय का? तर याचं उत्तर ऑब्व्हियसली नाहीये, कारण हे आपल्या डीएनए मध्ये कोडेड आहे. कारण आता आपण क्रिकेट फक्त जास्त बघतो, पण हे फक्त क्रिकेट मध्येच ही आपण पोश्चर देतो का? तर उत्तर नाही. हा कुठला गेम आहे? फुटबॉल. आणि टीम कोणाला माहिती असेल तर रिअल माद्रिदची टीम आहे. रिअल माद्रिद. आणि हा फोटो खूप प्रसिद्ध फोटो आहे सायकोलॉजीच्या क्षेत्रात आणि बॉडी लँग्वेजच्या क्षेत्रात. कारण इथं तुम्हाला दिसेल की नुसते प्लेयर्सनी नाही, पण जेवढे सपोर्टर आहेत तेवढ्या सगळ्या सपोर्टरनी पण एक्झॅक्टली सेम बॉडी लँग्वेज दिलेली आहे. गोल मिस्ड. गोल मिस झालेला आहे आणि सगळ्यांनी डोकं धरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी डोकं धरलेलं नाहीये ते अपोजिट पार्टीचे आहे. अपोजिट टीम मध्ये एकाने मी एरो दिसतोय, त्या माणसाने हात वरती केलेला, एकाने येलो टी शर्ट घातलेला, तो अपोजिट टीमचा आहे. आणि रेड वाले सगळे हात धरून आहेत. म्हणजेच काय की हे सगळं आपल्या आतमध्ये फिट केलेलं आहे, आपल्याला कोणी सांगायची गरज नाही. आता हे तुम्हाला ही पोश्चर दिसते, हे केव्हा आपण पोश्चर घेतो? एक्झॅक्टली. एखादी गोष्ट जिंकल्यावरती ही टिपिकल इन द मॅच काही आपण अचीव्ह केलं की दोन्ही हात मोठे असे मोकळे करून आपण ही पोश्चर देतो. आणि हे मल्टिपल गेम्स मधली लोक आहेत. एक डावीकडचं वरचं बास्केटबॉलचं आहे, उजवीकडचं फुटबॉलचं आहे, खालचं क्रिकेटचं आहे, सगळ्यात खालचे दोन्ही रनर्स आहेत. त्यामुळे सगळ्या स्पोर्ट्स मध्ये हेच आहे. आता ह्या 5 फोटो मधला एक फोटो विशेष आहे, तो कुठला आहे? फर्स्ट वन. मधला नाही, हा मधला अगदी बरोबर. आणि मधला खालचा मधला. काय विशेष आहे? ब्लाइंड रनर आहे तो. एक्सलंट. काय आंधळा ब्लाइंड रनर आहे तो. ब्लाइंड रनर आहे. आणि हा जन्मता ब्लाइंड असलेला रनर आहे, पण त्यांनी सुद्धा विजय झाल्यावरती दोन्ही हात वरती केलेले आहेत. आता ही त्यांनी पोश्चर आयुष्यात कधीच बघितलेली नाहीये, त्याला काहीच माहिती नाहीये. आपण ते ऍटलिस्ट बघितलंय इतर लोकांना, त्यामुळे आपण कदाचित बघून कॉपी करू असं म्हणू शकतो. पण ज्या लोकांना आयुष्यभर साईट नाही, ती लोक पण हीच पोश्चर देत आहेत. म्हणजेच काय, तर आपल्या सिस्टीम मध्ये हे सगळं इनबिल्ट आहे. आणि आपल्याला आपली इच्छा असू वा नसू, आपण न कळतपणे बॉडी लँग्वेज थ्रू खूप काही बोलत असतो. आणि मग जर हे बोलणं समजायला लागलं तर लोकांना ओळखायला मग खूप मजा यायला लागते. तर आज मी तुम्हाला असंच काही छोटे छोटे पण डे टू डे लाईफ मध्ये खूप युजफुल असणारे काही मी तुम्हाला टेक्निक्स सांगणार आहे. तर वाय टू लर्न बॉडी लँग्वेज. आता बारीक अक्षर तुम्हाला नाही वाचतं तरी काळजी नका करू, पण आता उजव्या साईडला जो आपण पाय चार्ट बघतोय, तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन जे होतं ते फक्त 7% वर्ड्स, 38% हे व्हॉइस, टोन आणि मॉड्युलेशन, आणि 55% हे बॉडी लँग्वेजनी कम्युनिकेशन होतं. त्यामुळे बॉडी लँग्वेजचा खूप इम्पॅक्ट आपल्या कम्युनिकेशन मध्ये असतो आणि आपण बरेचदा एवढं नोटीस नाही करत ते. आणि बॉडी लँग्वेज का शिकायची? कारण जी लोक स्मार्ट आहेत आणि ज्यांनी शिकलेली आहे ते तुम्हाला रीड करतायत. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की मी समोरच्याला कळू देत नाही, पण ती लोक तुम्हाला पूर्ण वाचू शकतायत. त्यामुळे बॉडी लँग्वेजचा ऍडव्हान्टेज काय आहे की बाबा आपण कुठले चुकीचे सिग्नल तर देत नाहीये ना समोरच्याला, कदाचित कळत किंवा न कळत. आणि दुसरं काय, आणि जे माझ्या फार जवळचं आहे, की बॉडी, आपल्या मनात काही चाललंय ते बॉडीमध्ये दिसतं, पण इंटरेस्टिंगली उलट पण कनेक्शन आहे. आता एखादा खूप असा डिप्रेस्ड माणूस थकलेला असेल तर त्याची बॉडी टिपिकल खांदे झुकलेले आणि खाली, पण कॉन्फिडंट असेल तर एकदम शोल्डर पाठीमागं आणि छातीवरती काढून वगैरे. पण जेव्हा आपण पोश्चर बदलतो तेव्हा आपली सायकोलॉजी बदलायला लागते. एक्स्ट्रीमली पॉवरफुल टूल, की आपण आपली सायकोलॉजी, आपली माइंड स्टेट क्विकली बदलू शकतो बाय चेंजिंग अवर बॉडी.
आणि हे खूप कामाचं आणि अतिशय म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये लो हँगिंग फ्रुट्स म्हणतो, की अगदी क्विकली अडॉप्ट करता येण्यासारखे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, पण दुर्दैवाने आपल्याला ते कोणीच न सांगितल्यामुळे आपण ते आयुष्यभर वापरतच नाही. तर त्या पण आज मी तुम्हाला काय की फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगणार आहे. तर बॉडी लँग्वेज मध्ये येतं काय काय मग एक्झॅक्टली त्याच्यामध्ये तर फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव, ते तर अगदी इमिजिएट आपल्याला पहिला तर चेहरा दिसतो, मग पोश्चर येते, माणसाचे हात कसे ठेवलेत, पाय कसे ठेवलेत, बॉडी त्याची कशी आहे, माणसाचं डोकं माणूस कसं हलवतोय, आय कॉन्टॅक्ट, आणि मग गेस्चर्स, बाबा हात कसा फिरवतोय, कुठं ठेवलाय, चेहऱ्याला हात लावलाय का, हँडशेक कसा करतोय, ह्या सगळ्यांची मिळून बॉडी लँग्वेज बनते. तर आता हे एक सिंपल दिसतं तुम्हाला की जस्ट आपण कोणाशी तरी बोलताना समोरचा माणूस, तुम्ही बोलताय आणि तुम्ही गप्पा मारताय आणि समोरचा रोटेरियन असा करतोय, काय याचा अर्थ असेल? एक तर त्याला थोडासा इंटरेस्ट नाही किंवा डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू आहे. अगदी बरोबर. तो कुठेतरी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाहीये, डिसबिलीफ आहे त्याला, किंवा तो स्वतःच काहीतरी टेपा मारतोय, पण डेफिनेटली निगेटिव्ह साईन आहे. जेव्हा केव्हा तुम्ही कुणाशी बोलताय आणि त्या माणसाने नाक जरा स्क्रॅच करायला सुरुवात केली, याचाच अर्थ की ते कम्युनिकेशन मुळेच पॉझिटिव्ह लाईनवरती चाललेलं नाहीये. इव्हन बिझनेस मधनं खूप कामाचं आहे. उद्या क्लायंटशी बोलताना क्लायंट नाक खाजवायला लागला की समजा काहीतरी गडबड सुरू झाली. ते काही विचार करत असेल तसंही होतं ना. हा, विचार करत असेल तसंही होतं, पण विचार करत असताना शक्यतो नाकाला आपलं जात नाही. थिंकिंग पोश्चर्स थोड्या वेगळ्या येतात, पण नाकाला स्पेसिफिकली गेलं तर त्याचा अर्थ वेगळा असतो. आता याच्यामध्ये काय आहे की अगेन आपण वी आर टॉकिंग अबाउट 90-95% प्रॉबॅबिलिटी आणि अॅक्युरसी. खरंच त्याच्या नाकाला काहीतरी माशी बिशी बसली असेल वगैरे, पॉसिबिलिटी आहे 5-10%, तर तेवढा आपण एक फॅक्टर बाजूला ठेवायचा. पण बरेचदा आपल्याला जाणवेल आता, आणि जसं मी पुढे जाईन तसं तुम्हाला जाणवायला लागेल की न कळत आपण खूप काही बॉडी वाटे बोलत जातो. बायटिंग ऑफ नेल्स हे सगळ्यांनाच माहिती आहे. काय म्हणजे क्युरियोसिटी, स्ट्रेस झाला. एक्झॅक्टली, नर्वसनेस आणि स्ट्रेस. एक्झॅक्टली, नेल बायटिंग सुरू होतं. समोरचा माणूस टेन्शन मध्ये आला की नेल बायटिंग करायला लागतो. आता पूर्वी जेव्हा मी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करायचो तेव्हा माझी एक कलिग होती, ती कधी माझ्या केबिन मध्ये आली आणि नखं खायला लागली की मला कळायचं मेजर काहीतरी राडा झालेला आहे आता, कारण त्याशिवाय ती नखं खायची नाही. बऱ्याच लोकांना तर नकळत एवढी सवय असते की त्यांना नेलकटर वापरायची पण गरज पडत नाही, पण व्हेरी क्लिअर इंडिकेशन की समोरचा माणूस स्ट्रेस मध्ये. आता फिंगर टॅपिंग, बसल्या बसल्या टेबलावरती टक 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 सुरू झालं, काय याचा अर्थ? थिंकिंग, अनस्टडी, अजून काय? अनस्टडी आणि अस्वस्थता. ठीक आहे, तुम्ही एकाशी गप्पा मारताय हॉटेलमध्ये आणि समोरचा टेबलावरती वाजवायला, डोक्यात काहीतरी विचार आहे, कोणाला तरी एक्सपेक्ट परत एकदा नॉट इंटरेस्टेड इन डायलॉग असाही अर्थ होऊ शकतो. एक्झॅक्टली, नॉट इंटरेस्टेड. तुमच्यामध्ये समोरच्याचा इंटरेस्ट कमी झालाय कारण तो बोर झालेला आहे. आता दिसायला खूप सिम्पल आहे, पण हा क्ल्यू फार पॉवरफुल आहे की जेव्हा समोरचा वाजवायला लागतो तबला, त्याचा अर्थ त्याला इंटरेस्ट संपलेला आहे. आता कॉलेजमध्ये मुलगा आणि मुलगी हॉटेलमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि दोघं म्हणतात की आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत, आम्ही खूप प्रेमात आहे वगैरे वगैरे. तर त्यांची बॉडी लँग्वेज स्टडी केली तर आपण सांगू शकतोय टिकणार आहे का फाटणार आहे. जर दोघ जण बसले असताना जर तो मुलगा बसून थोड्या वेळाने तबला वाजवणं सुरू करत असेल, याचाच अर्थ त्याला कुठेतरी ते एवढं इंटरेस्टिंग वाटत नाहीये. त्यामुळे दोघ जण जरी रोज एकमेकांना 10 मेसेज, गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे, आय लव्ह यू वगैरे करत असतील तरी ते काही फार टिकणार नाहीये. ते बॉडी लँग्वेजनी खूप आधीच प्रेडिक्ट करता येतं की अरे हे कपल पुढे जाणार आहे का नाही. ज्यांचं ऑलरेडी लग्न झालंय त्यांना फार काही उपयोग नाही याचा. हँड टू चेस्ट, काय? फिअर ऑफ समथिंग नाही, हे भरून पावलो. भरून पावलं थोडस पॉझिटिव्ह साईडला आहे. अजून काय असेल? एखादा माणूस बोलताना मी सांगतो की अरे मी मनापासून सांगतोय, हुश झालो, हुश. विश्वास ठेवा.
खुश विश्वास झालं. ठेवा. आशीर्वाद. राईट. ही पोस्चर आहे की इथं आपण हॉनेस्टी, लॉयल्टी, अरे मी खरंच मी आय एम अ जेन्युइन पर्सन बॉस, मी सांगतो ना अरे तुला काय एवढं सगळं काय म्हणजे. तर इथं तो माणूस सांगताना ही इज काइंड ऑफ ट्राइंग टू कन्वे ऑनेस्टी टू यू. आता जेन्युइन माणूस असेल तर ठीक आहे, पण इथं ज्यांनी हे स्टडी केलेलं आहे आणि ज्याला आपल्याला फसवायचंय तो आपल्या सबकॉन्शियस माइंडशी खेळू शकतो ना. उद्या एखादा आला आणि तुमच्याशी बोलताना 5-6 वेळा छातीला हात लावून तो बोलला की अहो तुम्हाला काय सांगू, खरं आमच्याकडे खरे एवढे प्रॉब्लेम झाले, पण तुम्ही थोडीशी मदत केली तर जरा बघा. आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला रीड करते की अरे हा खूप चांगला ऑनेस्ट माणूस आहे, तो मनापासून सांगतोय काहीतरी. सो दॅट पर्सन इज प्लेइंग विथ यू. आता महागड्या कारचे सेल्समन असतात त्या सगळ्यांना याच्यामध्ये इनफ आमच्यासारख्या लोकांकडून पकडून खूप ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यामुळे त्यांना माहिती असतं की कस्टमरला कसा गटवायचा. त्यामुळे ते हे सगळे भरपूर वापरत असतात. पूर्ण तुम्ही गेल्यापासूनच त्यांनी तुम्हाला खोपच्यात घेऊन खेळ सुरू केलेला असतो. इट इज ऑल सायकोलॉजिकल माइंड प्ले. आणि सेलिंग मध्ये तर भयानक सायकोलॉजी वापरली जाते, म्हणजे डायव्हर्शन. पण कार सेलिंग मध्ये एक बेसिक टेक्निक आहे की सगळे ती कार वगैरे बघायला आलं की बायकोला विचारायचं मॅडम कशी वाटली कार, नवऱ्याला आवडो का नवडो. जर बायको जर म्हणली की छान वाटली तर त्यांना माहिती की हा सेल झालेला आहे. त्यामुळे ते कार वगैरे ती सगळी बघितल्यावरती नवऱ्याच्या समोर त्यांना शिकवलेलं असतं की पहिलं बायकोला विचारा मॅडम कशी वाटली तुम्हाला कार. अगदी कॅज्युअली विचारतात ते, पण त्या आन्सर वरती त्यांना कळतं की पुढचं काय कसं काय करायचं. त्यामुळे थोडीशी सायकोलॉजी स्टडी करून कार घ्यायला गेले तर आपल्याला घाटा होत नाही. सो कमिंग बॅक की ज्याला हे माहिती आहे तो ही कॅन प्ले विथ अवर माइंड. ओके. आणि आपल्यालाही जर समोरच्यावरती खरंच जेन्युइन ट्रस्ट एस्टॅब्लिश करायचा आहे किंवा उद्या आपल्याला बिझनेस प्रेझेंटेशन किंवा कुठे काही द्यायचं आहे, तुम्ही 2-3दा थोडंसं हात लावून बोलू शकता की इट सेंड्स अ गुड सिग्नल टू अदर पीपल. हे काय असेल तसं मानेच्या माग खाज होतोय किंवा कन्फ्युजन थोडस. हा थोडस विचारात्मक थोडस बुचकळत पडते आणि संभ्रम असू शकतो कुठल्या तरी गोष्टीचा. कन्फ्युजनच दाखवते जरा. संभ्रमच दाखवेल ते बहुतेक. एक्झॅक्टली. कन्फ्युजन, थोडस संभ्रम, डाऊट, तो समोरचा थोडासा डाऊट मध्ये आहे असा मेसेज त्यांनी जातोय. आणि ही माहिती आहे आपल्याला कॉमन, आपण बऱ्यापैकी प्रेडिक्ट करू शकतो. याला ही एक पोस्चर आहे की जिथं हाताचे फिंगर्स एकमेकांना लावलेले आहेत. याला स्टिपलिंग असा शब्द आहे. स्टिपलिंग. मी बोलताना असं करत असेल 3 प्रकारांनी करता येते. वरती, रिक्वेस्ट, छाती आणि पोटाला. रिक्वेस्ट. अजून काय असेल? समोरच्याकडनं प्रतिक्रियेची अपेक्षा. ओके. अजून काय? किंवा स्वतःबद्दल हा जे बोललाय ते कॉन्फिडेंटली बोललेला असू शकतो आणि सांगतो ते बरोबर आहे असं त्यांचं. त्याचा इम्पॅक्ट काहीतरी समोरच्यावरती. येस, व्हेरी गुड. ऑन अ राईट लाईन. की स्टिपलिंग ही थोडीशी पॉवर पोस्चर आहे. आणि जी पॉवरफुल लोक असतात ती ही थोडीशी पोस्चर घेतात त्याच्यामध्ये. कॉन्फिडंट, प्राऊड, थोडासा इगो साईडला पण आहे. जर वरती असेल थोडस तर थोडस इगोइस्टिक, पण जर छातीजवळ आणि खाली असेल तर इट इज मोर ऑफ अ कॉन्फिडंट थिंग. आणि याचा आपल्याला कुठे वापर करता येतो तर पब्लिक स्पीकिंग किंवा कोणाशी पण बोलताना आपल्याला जाणवतं की बोलताना सगळ्यात अवघड आणि निरुपयोगी अवयव म्हणजे काय तर आपले हात. ते कुठे ठेवायचं लोकांना कळत नसतं. त्यामुळे मग ते बोलताना उगेच खिशात घाला, मग सारखं पेन काढा, पेन ठेवा, हे करा ते करा लोकांचं. कारण प्रॉब्लेम सुरू होतं. नाही, 2 जे जॉईंट झालेले खांद्यापासून खाली ते काय करत ठेवायचं हे माहिती नसतं. तर त्याच्यासाठी सिंपल टेक्निक जवळ जोडून ठेवा. अगदी इझी. किंवा कोणाला भेटायला तुम्ही गेलात तर बसल्या बसल्या तिथं हात कसे ठेवायचे तर ही खूप चांगली पोस्चर मानली जाते. की कुठल्याही व्यक्तीला भेटायला गेलो, मोठा व्यक्ती किंवा कुणी असेल तर त्याच्याशी मग हाताची घडी घालणं ऑड दिसतं. हात ठेवणार कुठे, मग मांडीवरती वेडे वाकडे ठेवण्यापेक्षा स्टिपलिंग पोस्चर ऑलवेज रेकमेंडेड. पण फक्त वरती नाही, थोडस खाली ठेवायचंय.
हँड रबिंग काय असेल? अपेक्षा. एक्झॅक्टली. काहीतरी अपेक्षा आहे मनामध्ये, मला काहीतरी तुमच्याकडून पाहिजे. आता आणि मागू कसं मागू? पूर्वी थोडस एक्झॅक्टली कसं मागू? म्हणजे उघडपणाने फटकन मागता येत नाही. फटकन मागता येत नाही. ताकाचं भांड मागा जायचं आणि ताकाचं भांड लपून जायचं, असं काहीतरी. तसं एक्झॅक्टली, अगदी बरोबर. अनस्पोकन डिमांड. आता जेव्हा मी मागं बघतो, जेव्हा मी कॉर्पोरेट मध्ये काम करायचो, तेव्हा पूर्वी आमचं एक मॅनेजर जेव्हा यायचे, तेव्हा येताना सगळ्या टीमला, चला जरा मला बोलायचं, या चला सगळे इकडे या. आणि मग हळूहळू करत, सध्या जरा काम खूप आहे, मग ते थोडस या, शनिवार रविवारी सुद्धा तुम्ही जरा कामाला आलात तर बरं होईल वगैरे वगैरे, हळूहळू बाहेर यायचं. तर आता आय कॅन रिलेट की बाबा त्यांच्या मनामध्ये असायचं. आणि नंतर इंटरेस्टिंगली जेव्हा मी माझं बिहेवियर ऑब्झर्व केलं, जेव्हा मी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करायचो, तेव्हा मी सुद्धा टीमशी बोलायला आणि जेव्हा मी सगळ्या लोकांना एकत्र करायचो, तेव्हा मी टाळ्या वाजून चला चला काहीतरी बोलत मला या करून मी पण तेच करायचो. आणि मग बोललो की टिपिकल लोकांना काम करा, हे करा, ते करा, मनामध्ये खूप काय ते सांगायचं. त्यामुळे समोर हात सोळा लागला, तुझ्याकडचं आहे ना, त्याची अपेक्षा आहे हे धरून चालायचं. आधी बघितलं गेस्चर विथ ग्लास आता काही बऱ्याच जणांना चष्मा असतो आणि त्या चष्माच्या वरून बघायची सवय असते नागावरती ठेवून. आणि बरेचदा दोन गोष्टींसाठी बघतात. कधी कधी आता तो बायफोकल नसतो, त्यामुळे मग सारखं कुठं बदला वगैरे, पण तरी सुद्धा काही लोकांना अशी सवय लागून जाते मग चष्मा खाली काढून बघायचं. तर त्यांनी काय मेसेज काय जातो? प्रश्नात्मक. अजून काय? थोडस संशयास्पद, दुसऱ्याकडे संशयास्पद बघणे पण होतं. आणि किंवा काहीतरी त्याचं इन्स्पेक्शन म्हणजे काहीतरी करणार का, म्हणजे त्याचं जस्ट काय ब्लफ करतोय माणूस, असं. अगदी एक्झॅक्टली. स्क्रुटिनायझिंग करणार का. आणि दुसरं निगेटिव्ह इमोशनल रिॲक्शन. त्यामुळे आपल्याला लेसन इथं काय लर्न करायचं आहे की ज्यांच्याकडे चष्मा आहे त्यांनी कॉन्शियसली ही सवय असेल तर काढून टाकायची. कारण यांनी आपल्या मनात काही नसेल तरी समोरच्याला रॉंग सिग्नल जातोय. म्हणजे आपल्याला खरंच नसेल स्क्रुटिनायझिंग करायचं, पण आपण चष्मा खाली ठेवून त्याच्याकडे बघतोय, तर त्याच्या माइंडमध्ये तसंच वाटतंय. म्हणजे उद्या तुम्ही तुमच्या टीनेज मुलाशी बोलताय आणि बोलताना चष्मा खाली काढून त्याच्याकडे बघताय, तर तुम्हाला ते नॅचरल वाटतंय, पण तो मुलगा मात्र ऑलरेडी त्यातून तुमचं फाटलेलं आहे, तो डेफिनेटली निगेटिव्ह मध्ये घेणार आहे की अरे काय, म्हणजे पुन्हा ऑलरेडी एवढं वाजलेलं आहे, त्याच्यात कशाला अजून. सो दिस इज डेफिनेटली काइंड ऑफ बिहेवियर. ओपन हँड्स काय असेल? ओपन हँड इज फुल एक्सेप्टन्स. मी काय करू? एक्सेप्टन्स म्हणजे तुम्ही सांगा ते मी करेन. येस, व्हेरी गुड. ओपन हँड्स मध्ये मल्टिपल आहेत. ओपन हँड्स आता खालच्या लेवलला आहे. हा जो म्हातारा माणूस दाखवलाय तो थोडा हेल्पलेस लेवलचा ओपन हँड आहे की काय हताश. एक्झॅक्टली, थोडा हताश आहे. पण तेच हात जर वरती गेले तर त्याचा अर्थ बदलत जातो. ओपन हँड गेले तर हा आता हताश नाही, आता हा अर्थ एकदम पुन्हा जरा वेगळा झाला. तर हा की आय एम ओपन. आता हे कुठे, हे आपल्या सायकोलॉजीमध्ये कुठे फिट झालेलं आहे? तर आपण सगळे गावांमध्ये हार्डली फक्त गेले 10,000 वर्ष आपण राहतोय. त्याच्या आधीचे साधारण 30 लाख वर्ष आपण जंगलातच राहिलेलो आहे. त्यामुळे आपली पूर्ण आतल्या आणि बाहेरच्या सिस्टीम या जंगलात राहण्यासाठीच डिझाईन झालेल्या आहेत. आणि तिथं जर समोरचा माणूस जर आला आणि त्याला जर त्याची मैत्री सिद्ध करायची असेल तर तो हाताचे तळवे दाखवतो. बघा माझ्या हातात काही शस्त्र नाहीये. हात लपवली की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे आपल्याकडे जर हात कुणीतरी मागं बांधून आला तर अरे काहीतरी आपण एकदम डाऊटफुल बघणार. पण हात ओपन असतील याचा अर्थ आय एम ओपन, बाबा माझ्याकडे काही लपवण्यासारखं नाहीये. सो ओपन बॉडी पोस्चर इज ऑलवेज विल सेंड अ व्हेरी पॉझिटिव्ह सिग्नल टू अदर पीपल. फार उपयोगी आहे. कुठलाही नवीन माणसाला भेटताना जॅपनीज लोक दे इन्सिस्ट टू मच ऑन ओपन हँड्स. कुठले ते ट्रेनर वगैरे असले की ते आधी म्हणतात की हँड शुड बी ओपन, दे शुड. येस, नो, ऍब्सोल्युटली. आपण सुद्धा मेंटली आपण रिसिव्ह करायला ओपन होतो हँड्स ओपन केले की. त्यामुळे आपली पण बॉडी पोस्चर, म्हणजे आता मी तुमच्याशी बोलताना सुद्धा तुम्ही ओपन हँड केले की तुमची रिसेप्टिव्हिटी ऑटोमॅटिक वाढते. कारण पुन्हा तसं आपल्या डीएनए मधलं प्रोग्रामिंग आहे.
सो हँड्स ओपन, एक्सलंट. त्याच्यामध्ये मल्टिपल लेवलला. आता याचा काय उपयोग मी थोड्या वेळाने पुन्हा सांगणार तुम्हाला, कम बॅक टू इट. पण त्याच्यानंतर ही एक पोस्चर आहे, लिनिंग बॅक, निवांत. काय मेसेज जातोय? रिलॅक्स रिलॅक्स. टेन्शन फ्री. टेन्शन फ्री. बेफिकीर, थोडस बेफिकीरपणा पण असू शकतो ना, तुम्ही जे काही बोलताय ते ठीक आहे. राईट. थोडा केअरलेस थोडासा नेचर. काय म्हणजे चालू दे, मला काय, आय डोंट केअर अबाउट व्हॉट यू से. आणि थोडस निगेटिव्ह पण आहे की रिजेक्टिंग मेसेज. काय म्हणतो, काय बाबा रे, काय. सो अगेन लेसन लर्न की कोणाशी पण बोलताना घरी सुद्धा वी हॅव टू अवॉइड दिस, कारण दिस सेंड्स अ रॉंग सिग्नल. उद्या मुलगा आपला बोलायला आला तर आपण सवयीने पेपर बाजूला ठेवून, हा बोल रे बाबा काय म्हणतोस, तर त्याला त्याच्या सबकॉन्शियस माइंडला जो सिग्नल जाणार आहे तो खूप चुकीचा जाणार आहे. त्यापेक्षा मग हात ओपन करणारे, ये राजा बस, काय सांगायचं सांग मला. इमिजिएटली तुम्ही त्याच्याशी नॉन व्हर्बल डायरेक्ट त्याच्या माइंडशी तुम्ही कम्युनिकेट करताय आणि खूप पॉवरफुल आहे. ओपन आणि क्लोज पोस्चर एकदम बॉडी लँग्वेज मधला दोन अगदी बेसिक कॉन्सेप्ट आहेत. कुठली पण क्लोज पोस्चर बिग नो. क्लोज कडे मी आता थोड्या वेळातच येईन. ही एक टिपिकल पोस्चर आहे. काय वाटतं या पोस्चर वरून? वेटिंग फॉर सम टर्न टू कम. राईट. थोडस आपलं वाट येण्याची वाट बघतोय काहीतरी, किंवा कोणीतरी येण्याची वाट बघतोय, किंवा आपला टर्न येण्याची वाट बघतोय, असं काहीतरी. राईट. थोडस आतुर, थोडासा रेडी, पण थोडस अँक्शियस. म्हणजे अँक्शियस आहे. कॉन्फिडन्स थोडासा पोस्चर मध्ये कमी आहे. दवाखान्यात कोणाचं ऑपरेशन चाललं असेल आणि आतमध्ये काय चाललंय असं असे पण काहीतरी थोडंसं हे आहे. हा राईट, एक्झॅक्टली. किंवा मग इंटरव्ह्यूची टर्न टर्न असेल, डॉक्टरच्या नंबर लागलाय, आतमध्ये जायचं वगैरे असं. आता गंमत काय होती की आपल्या न कळत आपण अँक्शियस झालं की आपण या पोस्चर मध्ये जातो. आता साधी तुम्हाला कुठेतरी जायचंय आणि उशीर झालाय आणि तुम्ही रिक्षात बसलाय आणि उशीर व्हायला लागलाय, न कळत आपण या पोस्चर मध्ये जातो. आपण कुठेतरी बसलोय, वाट बघतोय, काहीतरी आणि एन्झायटी वाटत नकळत ती पोस्चर घेतो. आणि समोरचा बघणार आपल्याला अगेन नकळत रीड करतोय तो, पण त्याला पण काही त्याच्या ब्रेनला बसून अनालिसिस नाही करावं लागत. तो साधारण इमिजिएटली त्याच्या मनात जो मेसेज येईल तो ग्रास्प करणार आणि तो आपल्याला बघणार की अरे थोडासा वीक आणि अँक्शियस माणूस दिसतोय. त्यामुळे अवेअरनेस इज द फर्स्ट पॉइंट की वी नीड टू बिकम अवेअर की अरे मी मेसेज काय देतोय मग समोरच्याला, आणि माझ्या बॉडीने थोडासा वीक मेसेज जातोय का स्ट्रॉंग जातोय. म्हणतात ना की लीडर्स सगळ्या काही शब्दांनी बोलत नाहीत, त्यांच्या नुसत्या चालण्यातून सुद्धा, वागण्यातून सुद्धा खूप काही जातं. तर ते वागण्यातून काय, तर हे छोट्या गोष्टीतून पण जो मेसेज पास होत जातो तो असा. क्रॉस्ड आर्म्स काय असेल? समोरच्याला सुपूर्द केल्यासारखं, डिसएग्रीमेंट किंवा त्याचा काम असलेला. बोल मी ऐकतो, मला काय माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तू बोल मी ऐकतो, तू बोल मी काय बोलतो, मला काय डिसिजन घ्यायचं तर मी नंतर घेईन. See, you have already made up your mind. You have already made up your mind when you are crossing your hands. Yes, all are on the right track. This is एकदमच क्लोज्ड आहे पोस्चर की बाबा मी माझा स्टँड आता घेतलेला आहे. काय मी फार याच्यामध्ये सुद्धा हातांची पोझिशन वर खाली याच्यावरून विश्वास नाही बसणार. पण 70 वेगवेगळे टाइप्स बॉडी लँग्वेज मध्ये, नुसते क्रॉस हँडचे तुम्ही 70 वेगवेगळ्या टाईपनी करू शकता आणि प्रत्येक टाईप सुद्धा वेगवेगळी इन्फॉर्मेशन तुमच्याविषयी देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं डिफेन्सिव्ह क्लोज, तू बोल बाबा, मला काय, आय एम नॉट ओपन. त्याच्यात थोडासा आहे की आर्म तुम्ही समोरच्याशी बोलताय आणि त्यांनी नकळत घट्ट आर्म पकडलाय, काय मेसेज आहे? समोरच्या माणसाचं बोलणं लागलंय मनाला, पण ही इज वेटिंग फॉर द रिॲक्ट. मनाला लागली गोष्ट समोरच्या माणसाची. येस, तो घाबरला नाहीये तो, इज टेकन बॅक. आय थिंक सम ऑथॉरिटिव्ह टॉक इज गोइंग ऑन हिम.
राईट. पहिलं डिफेन्सिव्ह, युअर राईट, थोडेसे डिफेन्सिव्ह आहे. थोडेसे डिफेन्सिव्ह समोरचा काहीतरी करतोय डिफेन्सिव्ह आहे, किंवा मग हा पण बोलणारा पण हळूहळू अग्रेशन दाखवतोय पण त्याला ते व्यक्त नाही करता येते. आता स्पीकिंग हिमसेल्फ ऑफ व्हॉट तोपर्यंत आतमध्ये म्हणतो ना सुप्त ज्वालामुखी. एक्झॅक्टली. आतमध्ये खूप काही चाललंय पण ते बाहेर दाखवायचं नाहीये. आणि होल्डिंग बॅक. आणि हे सगळं आपण सगळेच जण पण आपल्या स्वतःच्या नकळत करतो. आपण काही ठरवून हात नाही करत. बोलताना हातांची घडी होते आणि आपण घट्ट पकडतो हात. त्यामुळे तुम्हाला जर समोरच्यानी जर असे घट्ट पकडलेले दिसले, उद्या तुमच्या बीओडी मीटिंग मध्ये समोरच्यानी असे घट्ट हात पकडलेले दिसले की समजा काहीतरी मनामध्ये चाललेली आहे खळबळ, त्याला मोकळं करा जरा मग. आणि म्हणूनच समोर आपल्या कुठलाही माणूस जर हात क्रॉस करून बसला असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायला पाहिजे? मग त्याला मीटिंग मध्ये घ्यायला पाहिजे, पहिले सगळे बोलतं करायला पाहिजे. हा, बोलतं करायचं. आणि मग त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय, तर पहिलं त्याची बॉडी लँग्वेज चेंज करायची. म्हणून त्याला पहिलं काय द्यायचं, त्याच्या हातामध्ये चहा द्या. आणि त्यामुळे काय होतं, एकदा का चहाचा कप हातात आला की तुम्हाला ऑटोमॅटिकली दोन्ही हात वेगळे व्हायला करावे लागतात. आणि मग दोन्ही हात वेगळे झाले की ऑटोमॅटिकली त्याचंही थोडीशी सायकॉलॉजी बदलायला लागते. त्यामुळे क्रॉस केलेल्या माणसाला आता जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्याच्या नकळत काही करून पण पहिले त्याला अनक्रॉस करायला लावायचं. आता माझ्याकडे काउन्सिलिंग मध्ये सगळ्या प्रकारची लोक कन्सल्टेशनला येतात आणि कुठलाही माणूस येऊन जर पहिलं क्रॉस करून बसलेला असेल तर माझं सगळ्यात पहिलं काम असतं की काही करून हा पहिला अनक्रॉस झाला पाहिजे. पण त्याला मी सांगून उपयोग नाही की त्याला आता हातांची घडी त्याच्याशी बोलून आणि त्याला राईट मेसेज देऊन ज्या स्पॉटला तो अनक्रॉस व्हायला लागतो त्या स्पॉटला सगळं बदलायला लागतं. मग आणि जर माहिती असेल तर हा खेळ खेळता येतो आपल्याला. त्याच माणसाची जर कंटिन्युअस बोलत राहिलो विदाउट चेंजिंग हिज पोस्चर, आपल्याला खूप जास्त एफर्ट घ्यायला लागणार आणि तो शेवटी कन्व्हिन्स होणारच नाहीये. पण त्याला थोडंसं ओपन केलं, आपण आपला ओपन मेसेज त्याला दिला, त्याला थोडंसं हस्त केलं तर इझी आहे त्याला पटवणं. अंद्रे अगासी, बोरिस बेकर, कोणी त्या काळातले फॅन असतील तर त्यांच्यासाठी फार इंटरेस्टिंग आपल्या सगळ्यांच्या. येस, आपल्या सगळ्यांच्या वेळेस टेनिस, म्हणजे आता काय टेनिस बघण्यासारखं राहिलं नाही, त्यावेळेस बरंच बघण्यासारखं होतं. मेल आणि फिमेल दोन्ही. तुम्हाला स्टेफी ग्राफ आणि मार्टिना आणि गॅब्रिएला सॅबॅटिनी वगैरे वगैरे. मला माहिती जुन्या दिवसात घेऊन जातोय. तर आधी या दोघांमध्ये कोण जिंकायचं? बेकर. एक्झॅक्टली. बेकर हा पूर्वी कायम जिंकायचं. अगासी बाकीच्या गेम जिंकायचं, पण बेकरला त्याला बीट करायला कायम अवघड जायचं. आणि बेकरची सर्व्हिस खतरनाक होती आणि ती सर्व्हिस ब्रेक करता येणं हे मात्र खूप अवघड प्रकार होता. कारण त्या सर्व्हिस मध्ये गंमत काय असते की समोरचा मारतो बॉल, तुम्ही तुमच्या फील्डच्या मध्यभागी उभे असतात आणि तो बॉल कुठल्याही साईडला जाऊ शकतो, राईट किंवा लेफ्ट. तुम्हाला तो बॉल येताना तुमच्याकडे काही मिली सेकंड किंवा मायक्रो सेकंड असतात आणि तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला डिसाईड करायचं असतं की तो राईटला येणार का लेफ्टला येणार. आणि तुम्ही बरेचदा बघितलं असेल बघा की सर्व्हिस मध्ये तो बॉल मारला जातो आणि बॉल जातो उजवीकडे आणि हा एकदम डावीकडे जंप मारतो बरेचदा, कारण त्याला तेवढ्या वेळात त्याला क्लिक नसतं झालं तो बॉल कुठे येतोय. जर तुम्ही जास्त वेळ थांबलात बॉल यायला तर तुमची रिॲक्शन टाइम कमी मिळतो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही अगदी त्यांनी मधलं नेट क्रॉस करेसपर्यंत तुम्ही थांबला की तो उजवीकडे जाणार का डावीकडे जाणार मी बघायला, तर तुम्हाला तेवढ्या स्पीडनी त्या बॉलला अडवायला तेवढी तुम्हाला रिएक्शन देता येत नाही. आणि हे सगळं अगदी स्प्लिट सेकंड मध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात, खट 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 खट, आणि तिकडे तुम्हाला त्या रिस्पॉन्ड करायच्या असतात. आता अगासीला काही केल्या बोरिसची सर्व्हिस ब्रेक करता नाही यायची आणि तो धडाधड बोरिस बरोबर हारायचा. एक दिवस सहज बोरिसकडे बघता बघताना त्याला एक गोष्ट त्यांनी ऑब्झर्व केली. जेव्हा तो डावीकडे मारणार असेल बॉल तेव्हा तो जीभ अशी करायचा आणि जेव्हा उजवीकडे मारणार तेव्हा आधीच तो जीभ उजव्या साईडला करायचा. आणि फक्त एवढी क्ल्यू वॉज अ टर्निंग पॉइंट इन अगासीज करिअर.
आणि मग त्याला कळायला लागले की तो कुठल्या साईडला मारणार आहे, आणि त्यांनी लेफ्ट अँड राईट बोरीची सर्व्हिस ब्रेक करायला सुरुवात केली, कारण याला रिस्पॉन्स टाइम एवढा जास्त मिळायचा की तो त्यांनी मारल्या क्षणी तो त्या साईडला जाऊन घेणार तो. त्यावेळेस बोरिस जेव्हा हारायला लागला तेव्हा तो जाऊन बोरिस त्याच्या बायकोलाही म्हणला होता की हा आगासी माझं मन वाचायला शिकलेला आहे आता, आता तो मला बीट करतोय. आय थिंक ही नोज व्हॉट आय एम थिंकिंग अबाउट. त्यांनी काहीतरी जादू केलेली आहे आणि त्याला कळलेलं आहे माझ्या मनात काय चाललंय, त्यामुळे आता सगळं अवघड आहे. आणि आंद्रे म्हणला होता की मला त्यावेळेस फक्त एकच काळजी होती की हे काही झालं तरी बोरिसला समजायला नकोय, तो ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी माझी वाट लागेल. पण नशिबाने ते शेवटपर्यंत कळलं नाही. आणि हार्डली 4 वर्षापूर्वी दोघ जण भेटले होते आणि दोघं हॉटेलमध्ये बिअर पीत बसले होते, आणि तेव्हा अगासीने बोरिसला सांगितलं की बाबा रे, अशी गंमत व्हायची आणि म्हणून मी तुला बीट केलं. तर तेव्हा ऍक्च्युअल बेकर त्या टेबलवरून खाली कोसळला होता धक्क्याने. तो म्हणला की मी आयुष्यावर विचार करत होतो की तुला कसं एकदम एवढं जमलं. दॅट इज द पॉवर ऑफ बॉडी लँग्वेज, की तुम्हाला जर क्ल्यू कळला समोरच्याचा. आणि जे टॉप लेवल लीडर्स असतात, टॉप लेवल बिझनेसमॅन्स असतात, पॉलिटिशियन्स असतात, तर हे सगळे याच्यामध्ये खूप ओव्हरली ट्रेंड असतात. त्यामुळे स्वतः काय प्रोजेक्ट करायचं आणि समोरच्याला रीड करायचं याच्यामध्ये यांनी अगदी शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतलेलं असतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की मॅग्नेटिक पर्सनॅलिटी वगैरे, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते, त्याला काही पार्ट त्यांचा पहिल्यापासून असेल, पण त्याच्यातला खूप पार्ट हा स्पेसिफिक ट्रेनिंगनी पण अक्वायर केलेला असतो. कारण नाव यू कॅन रिअलाइज की ते किती पॉवरफुल आहे. आणि म्हणून आपण शिकायला लागलो आणि इम्प्लिमेंट करायला लागलो तरी अगदी सिंपल मेथड्सनी सुद्धा आपल्याला मिळणार लिव्हरेज खूप जास्त आहे. आता इयर बसल्या कोणाशी तरी बोलताय तुम्ही आणि समोरचा अधूनमधून कान ओढतोय खाली, काय असेल, काय असू शकेल? इयर पुलिंग. आपण कधी कधी बोलताना समोरचा काहीतरी बोलतो आणि कानाला हात लावतो, सॉरी म्हणतो. सॉरी. सॉरी. अजून काय असेल? सॉरी, किंवा त्याला काहीतरी त्या माणसाबद्दल रिस्पेक्ट पण असतो कधी कधी. दुर्लक्ष करणं. रिस्पेक्ट. अजून रिस्पेक्ट, दुर्लक्ष. येस. अजून काय? एक्झॅक्ट दुर्लक्ष नाही, थोडस indecisiveness, trying to make a decision, not very sure about what you're talking about. तुम्ही काय बोलताय याच्याविषयी तुम्ही शुअर नसाल तर तुम्ही इयर पुल करणार. मी एकाच मिनिटात येतो, जरा बॅकग्राऊंड नॉईज माझा थांबून येतो मी. मुलांना शांत केलं, त्यांचं तिकडे आता सिरियल संपल्याने गाणी म्हणणं सुरू झालं होतं. येस. सो दिस इज लाईक यू नॉट व्हेरी शुअर. आता मला पण जाणवलं की जेव्हा मी जॉब सोडून फुल टाइम कन्सल्टंट म्हणून काम करायचं ठरवलं तेव्हा लोक मला विचारायचे की अरे तू काय आता काय एक्झॅक्टली काय करणार, आणि न कळत तेव्हा मी उत्तर देणं कानाला हात लावायचो, कारण क्लॅरिटी समोर पूर्ण नव्हती. त्यामुळे 100 गोष्टी डोक्यात होत्या, अरे हे करू ते करू वगैरे वगैरे, पण असं क्लिअर पाथ नव्हता. आणि नंतर मलाच जाणवायचं अरे मीच कान ओढतोय त्यांच्याशी बोलताना. आणि हे एवढं नॅचरली व्हायचं की मग नंतर कान ओढल्यावरती मला कळायचं की अरे मी आता कान ओढला म्हणजे आय एम मायसेल्फ इज नॉट व्हेरी शुअर मी त्यांच्याशी बोलताना. तसंच आपण सगळेजण अनकॉन्शियसली खेळ खेळतोच आहे. हेड नॉडिंग, समोरच्याला अटेन्शन देणे, होकार. येस. अजून काय? होकार. आता अप्रूव्ह करणे. राईट. अप्रूव्ह करणे. आता जर खूप जास्त हेड नॉडिंग समोरचा करत असेल तर काय मेसेज जातो? मला समजलंय, जास्त बोलू नकोस. हा, समजलं. अजून काय? खूप समोरचा बघून घेतो, बघतो लेखा, खूप इंटरेस्टेड आहे. हा, बघतो लेखा. आता हेड नॉडिंगची काय गंमत आहे की थोड्या प्रमाणात केलं तर मेसेज पॉझिटिव्ह आहे, पण जर ओव्हरली हेड नॉडिंग सुरू केलं तर मग तुम्ही जो मेसेज पास करताय की यू आर अ वीक पर्सनॅलिटी,
तुम्ही समोरच्याला सगळ्यालाच हो 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 म्हणून ऍग्री करत चाललेला आहे. त्यामुळे एका लेवलच्या पुढे जर एक्सेसिव्ह हेड नॉडिंग व्हायला लागलं तर डेफिनेटली मेसेज इज नॉट पॉझिटिव्ह. थोडस सबमिसिव्ह आहे की बॉस आहे आणि बॉसच्या खालची सगळी लोक हा हो 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 प्रत्येकालाच हो म्हणतात. तुम्हालाही जाणवलं असेल की एखाद्या सबमिसिव्ह स्त्रिया एकमेकांशी बोलत असतील तर त्या प्रत्येकाच बोलण्याला हो 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 म्हणतात. काहीही मुद्दा मांडला तरी हे नाही आजकाल फार गरम होतो, हो फार गरम होतं, नाही आजकाल रात्री थंडच होतो, रात्री थंडच होतं. ते कंटिन्युअस येस 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 येस. आणि यू कॅन सेन्स की या दोन वीक पर्सनॅलिटी बोलतात. आपल्याला काय मग त्याच्यातून मेसेज आहे की एक्सेसिव्ह हेड नॉडिंग आपल्याला अवॉइड करायचंय. थोडस ठीक आहे. आता मला सुद्धा पूर्वी घाबरून जगायची सवय असल्याने माझं पण एक्सेसिव्ह हेड नॉडिंग व्हायचं एक 10-12 वर्षांपूर्वी. नाऊ वेन आय लुक बॅक आय कॅन रिअलाइज की मी जास्त करायचो, नंतर ते थांबलं. मग लिंट पिकिंग. लिंट म्हणजे काय? दोरा किंवा धागा आणि कपड्यांमध्ये बसल्या आलेला धागा काढणे. टिपिकली आपण बोलताना समोरचं तरुण मुलं वगैरे करतात. काय याचं काय अर्थ असेल? काय मेसेज? कंटाळा आला. बरोबर. अजून काय? कन्फ्यूज. निग्लेक्ट करणे. निग्लेक्ट. कन्फ्यूज थोड्याफार प्रमाणात कन्फ्यूज पण जास्त निग्लेक्ट की तुम्ही बोलताय पण तुमच्या बोलण्यापेक्षा इकडे हा निघालेला धागा मला आत्ताचा काढणं महत्वाचं वाटतं. बोलत राहा, माझा धागा काढत राहील. आपण समोरच्याला बोलतोय त्याला इंटरेस्ट नाहीये, त्याला फोर्सफुली आपल्या समोर उभं केलेलं आहे किंवा त्याला चॉईस नसल्याने तो थांबलेला आहे. आणि पण त्याला कुठेतरी तो मेसेज आपल्यापर्यंत पास इनडायरेक्टली करतोय बाय लिंट पिकिंग. त्यामुळे समोरचा जर धागे काढायला लागला त्याच्या कपड्याचे तर समजून घ्यायचं की बाबा समोरच्याला फारसा काही आपल्यामध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा आपल्या बोलणं त्याला मुळीच पटलेलं नाहीये. सो अगेन फार सटल असं म्हणतो तशा प्रकारचं पण खूप स्ट्रॉंग मेसेज देणारा पोश्चर आहे. लोअर्ड हेड, खाली मान घातलेली, काय मेसेज जातो? शर्मिंदा असल्यासारखं. येस. काहीतरी चुकीचं केलेलं आहे तर टिपिकली हेड खाली. आता याच्यामध्ये काय की जर आपण सवयीने डोकं खाली घालून बसत असू तर आपण समोरच्याला चुकीचा मेसेज देतोय. बसल्या बसल्या जर खाली मान घालून बसायची सवय असेल तर विनाकारण समोरच्याचं आपल्याविषयीचं मत निगेटिव्ह करतोय आपण. त्यामुळे कॉन्शियसली बसताना ताठ आणि मान सरळ. आता लो पॉवर पोश्चर. मगाशी मी सांगताना थांबलो. दोन कॉन्सेप्ट आहेत बॉडी लँग्वेज मधल्या. एकतर स्ट्रेट आणि दुसरं ओपन. सरळच्या अपोजिट मराठीत आपण काय म्हणतो? थोडासा वेडा वाकडा. इंग्लिश मध्ये काय म्हणतो? स्टेटला दुसरा शब्द ट्विस्टेड. आणि तुम्ही बघितलं असेल तर लँग्वेज आणि आपली बोली भाषा आणि बॉडी लँग्वेज खूप एकमेकांच्या पॅरलल जाते. आपण म्हणतो की अरे तो माणूस सरळ आहे, पण आपण म्हणतो की अरे तो मुळीच सरळ नाही, थोडा वाकड्या अंगाचा माणूस आहे तो जरा. इंग्लिश म्हणतो की थोडासा ट्विस्टेड पर्सनॅलिटी आहे. सरळ आणि नॉन ट्विस्टेड ऑलवेज सेंड्स अ पॉझिटिव्ह मेसेज. ओपन, स्टेट, पॉझिटिव्ह मेसेज. जेव्हा क्लोज, श्रिंक, लपवणारी आणि एकात-एक हात एकात-एक घातले, पाय एकात-एक घातले आणि सगळी बॉडी केली सगळा निगेटिव्ह. आता नुसत्या मुलींकडे बघूनच तुम्हाला त्या मुलीकडे बघूनच निगेटिव्ह मेसेज जात असेल. आता
यातली कुठली पोश्चर आपण नेहमी वापरतो? दुसरी. फ्रंट वन. दुसरी आणि 3 नंबर. राईट. या दोन्ही आपण वापरतो टिपिकली मोबाईल बघताना. आता या डेंजरस का आहेत? आता ही तर जी बसलेली पोश्चर आहे, की मुलगी बसलेली आणि वाकून ती मोबाईल बघतीये, ही पोश्चर, दिस पोश्चर इज नोन टू गिव्ह माइल्ड डिप्रेशन. अगदी चांगल्या माणसाला, स्टेबल असलेल्या माणसाला जर तुम्ही असं खाली वाकून जर बसवलं 1 तास 1.5 तास, तर मनामध्ये येणारे थॉट्स, थोडेसे निगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होतात आणि स्लोली तो माणूस माइल्ड डिप्रेशनकडे जायला लागतो. आणि आता आपण आणि आपल्या नंतरची जनरेशन कायम दिवसातले कित्येक तास या पोश्चरमध्ये घालवतीये आणि फार त्याचा सॉलिड निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आता माझ्याकडे एक माणूस आला होता आणि त्याला बरेच वेगवेगळे मानसिक त्रास चालले होते. आता मी पेशंट्स ऍक्च्युअली बघत नाही, मी नॉर्मल तुमच्या माझ्यासारख्या लोकांबरोबरच मी काम करतो, पण हा एक कोणीतरी घेऊन आला होता आणि ते म्हणले यांना काहीतरी सायकॅट्रिक ट्रीटमेंट वगैरे चालली आणि तुम्ही थोडंसं त्यांच्याशी बोला वगैरे. आला तर माझ्याकडे तो माणूस असाच बसला होता खुर्चीमध्ये पूर्ण खाली वाकून आणि तो सरळ बसतच नव्हता. तर तेव्हा सगळ्यात पहिलं मी काम केलं म्हणजे त्याला पहिलं सरळ केलं आणि तेव्हा जय मल्हार सिरियल चालली होती आणि त्यानं सांगितलं की बसताना घरी ते जय मल्हार सारखंच बसलं पाहिजे तुम्ही. सिंहासनावरती पाय स्प्रेड, ताठ, मान सरळ, शोल्डर असे मस्त आणि असं ताठ बसायचं. आणि तो ज्या कंपनीत काम करायचा त्याचे मालक माझे मित्र होते, त्यांना सांगितलं जाता येताना हा जर वाकलेला दिसला तर याला सरळ करा. आणि तेवढा एक पोश्चर चेंज केल्याने त्या माणसाच्या वागणुकीत इंटरेस्टिंगली पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला लागले आणि त्याचा त्रास एकदम कमी कमी व्हायला लागला. कारण तो गेले कित्येक वर्ष असा ताठ बसलाच नव्हता ना राजासारखा. आणि हे सिम्पल टेक्निक तुम्हाला मला सगळ्यांना इन्स्टंटली अवेलेबल आहे की घरी आता आपण पूर्ण वेळ घरीच बसलेलो असतो, आयदर आपण टीव्ही बघतो किंवा घरी बसून लॅपटॉपवरती काहीतरी काम करतोय किंवा मोबाईल बघतोय. तर आता इथून पुढं आज संध्याकाळपासून ताठ बसायचंय आणि मोबाईल समोर धरायचा आपल्याला नजरेच्या खाली. हाताला काहीतरी सपोर्ट द्या, कारण फार वेळ आपला हात असा राहू शकत नाही. त्यामुळे टेबला किंवा कुठेतरी असा हाताला किंवा 4 पुस्तकं टेबलावर ठेवून सपोर्ट देऊन पण असा मोबाईल बघायला सुरुवात करा आणि तुम्हाला जाणवेल की ब्रेन केमिस्ट्री खटाखट चेंज व्हायला लागते. आता तुम्ही आयदर आवडत असेल किंवा नसेल हा माणूस, पण याच्या पोश्चर मधून काय आता कळतंय आपल्याला? बेफिकिरी आहे. कॉन्फिडन्स आणि बेफिकिरी आहे. कॉन्फिडेंट. येस. कॉन्फिडंट मध्ये आपण जागा घेतो. मगाशी ज्या मुलीच्या ज्या सगळे पिक्चर्स होते ती मुलगी श्रिंक होती, तिने कमीत कमी जागा घेतली होती आणि हा इकडं अगदीच बिनधास्तपणे जागा घेतोय. आणि बघितलं म्हणजे पाय सुद्धा स्पेस, हात स्पेस, बॉडी. त्यामुळे नुसतं त्याच्याकडे बघितलं तरी आपल्याला पॉवर मेसेज जातो. तो आपल्याशी काही बोलत नाहीये, काही नाही, तो एक्झॅक्टली काय सांगतोय माहिती नाही. आणि पुन्हा मी मागे जातो इमिजिएटली. आता हे बघितलं तर एकदम सगळं डाऊन डाऊन डाऊन, लो पॉवर, निगेटिव्हिटी आणि चेंज अगेन. इमिजिएटली यू कॅन सेन्स की दिस इज ओपन, स्ट्रॉंग, पॉवरफुल मेसेज आपल्याकडे हा येतोय. अँड दॅट्स द पॉवर ऑफ बॉडी लँग्वेज. यू कॅन चेंज युअर बॉडी लँग्वेज अँड मेसेज दॅट यू विल सेंड इज व्हेरी डिफरंट. आता त्याच लाईन वरती पॉवर पोजेस नावाची कॉन्सेप्ट आहे आणि ॲमी केडी नावाची एक बाई आहे, ॲमी कडी, आणि या बाईनी बराच रिसर्च केला आणि हा खूप जगप्रसिद्ध रिसर्च झाला. तिने काय केलं तर तिने लोकांना वेगवेगळ्या पोश्चर्स करून ठेवायला लावल्या आणि तिने त्यांचं ऍक्च्युअल ब्रेन केमिस्ट्री तिने चेक केली आणि ऍक्च्युअल तिने ब्रेनचे केमिकल स्टेट्स बघितले आणि ऍक्च्युअली किती इम्पॅक्ट पडतो. आणि तिला असं जाणवलं की आपण पोश्चर एखादी धरली तर हार्डली 2 मिनिटांमध्ये ब्रेन केमिस्ट्री ही 20% चेंज होते. 20%. आणि हा रिझल्ट सगळ्यांना शॉकिंग होता. 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा ब्रेन 20% इम्पॅक्ट करताय, ऍज गुड ॲज
तुम्ही एखादी स्ट्रॉंग पिल घेतली आणि काही इम्पॅक्ट झालाय तसा. आणि इथं खाली ज्या सगळ्या पोश्चर आहेत त्या सगळ्या लो पॉवर पोश्चर आहेत आणि वरच्या आहेत त्या सगळ्या पॉवर पोश्चर आहेत. ह्या पोश्चर या आपल्याला पॉवरचा सेन्स देतात. समोरच्याला डेफिनेटली काय थोडेसे ॲरोगंट वाटतात कारण तुम्ही पॉवर दाखवताय म्हणून. मग यांचा वापर तुम्ही कुठे करू शकता सांगा बरं, पॉवर पोश्चर्सचा? बऱ्याच वेळा एम्प्लॉईशी बोलताना, काही डिस्कशन करताना. एक्झॅक्टली तिथं नाही होणार थोडासा, कारण थोडासा निगेटिव्ह टोन आहे या पोश्चर्सना. निगोसिएशन निगोसिएशन एक व्हॅलिड पॉइंट. निगोसिएशन नंतर अप्रायझल्स असतात जेव्हा अप्रायझल्स हा आपल्या कंपन्यांमध्ये अप्रायझल घेत असतो किंवा एखादा रिव्ह्यू घेत असतो त्याला डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन अग्रीमेंट. राईट राईट राईट. दोन वेळेस वापर आहे. एक तर आपल्याला समोरच्याला आपली पॉवर जेव्हा दाखवायची असेल तेव्हा आपण पॉवर पोश्चर घेऊ शकतो. दुसरं आपल्याला स्वतःला छान वाटायचं असेल, समोर कुणी आहे नाही पण मला बसल्या बसल्या छान वाटलं पाहिजे. आता मी निवांत बसलेलो घरी, तर बसल्या बसल्या मला छान कसं वाटेल, तुम्ही याच्यापैकी कुठली पोश्चर घ्या आणि तुम्हाला एक 2-3 मिनिटं पोश्चर होल्ड, घड्याळ लावून 3 मिनिटं होल्ड करा. कारण मनात काउंट केले 2 मिनिटं लगेच सांगतात हा झाले. घड्याळ लावून तुम्ही एक 2-3 मिनिटं पोश्चर होल्ड करा आणि तुम्हाला जाणवेल की तुम्हाला इन्स्टंटली वेगळे वाटायला लागतं. आणि साधं नुसतं कमरेवरती हात ठेवून, ऑब्विसली कुठं करायचा विचार बरोबर बायको समोर किंवा नवऱ्यासमोर नको, पण तुमचं तुम्ही कोणी नसताना कमरेवरती हात ठेवून इकडं तिकडं दंड 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 पावलं टाकत हिंडा. किंवा खुर्चीवरती तर अगदी टिपिकल जी पिक्चर मध्ये बघतो आपण की टेबलावरती पाय आणि हात पाठीमागे, आणि ऍक्च्युअली तुम्हाला जाणवेल की थोड्या वेळाने आपल्यालाच खूप छान वाटायला लागतं. तर पॉवर पोश्चर या जर कुणी नसेल आसपास आणि आपल्याला छान वाटलं पाहिजे तर वी कॅन ऑलवेज गेट इन टू दिस पॉवर पोश्चर. आणि दुसरं एक साधारण याचं एक छोटंसं उदाहरण दिलं आना. हो येस येस. हे 3 नंबरचं जे पोश्चर आहे कमरेवर हात ठेवून, ज्या वेळेला ग्रामीण मध्ये आपल्या DYSP आपले विश्वास नांगरे पाटील 2007-08च्या दरम्यान आले होते, त्यावेळेला त्यांना भेटायला गेलो, त्यावेळेला त्यांच्या केबिन मध्ये आम्ही एंटर केल्यानंतर ते सेम पोझिशन मध्ये होते. येस. आणि न कळत पॉवरफुल पीपल ह्या पोश्चर मध्ये जातात बरेचदा. आता हे आता कसं पॉवरफुल आहे, आता माझा एक क्लायंट आहे आणि त्यांची छोटी IT कंपनी आहे आणि ते सिंगापूरला गेले होते. त्यांना एका मोठ्या कंपनीच्या CEO-शी मीटिंग वगैरे होती आणि त्यांचं काय कोलॅबोरेशन वगैरे चाललं होतं. तर जाण्याच्या आधी त्या कंपनीच्या ओनरला बरंच आमचं ट्रेनिंग वगैरे झालं होतं बॉडी लँग्वेज वरती आणि बाकी बऱ्याच फॅक्टर वरती. आणि इकडं तो कंपनीचा CEO जरा डॉमिनेटिंग टाईप होता आणि सुरुवातीला तो बरंच डॉमिनेट करत होता त्यांचं बोलणं. आणि डिस्कशन मध्ये एका अगदी राईट पॉइंटला आणि समोरच्याला ऑफेंड न होईल अशा स्टाईलने माझ्या क्लायंटने ही पहिली पोश्चर घेतली. जो माणूस जो हात खुर्चीवरती ठेवलेला आहे त्यांनी शेजारच्या आणि बॉडी ओपन केलेली आहे आणि त्यांनी थोडीशी ती पोश्चर घेतली आणि त्यांनी प्लस अजूनही काही मी सांगितलेले थोडे चेंजेस त्यांनी केले. आणि त्या पॉइंट नंतर समोरचा CEO तो यस सर मोड मध्ये गेला एकदम. तर त्याच्या सबकॉन्शियस माइंडने त्याला एकदमच सबमिसिव्ह करून टाकला आणि माझा क्लायंट बोलताना आपल्या टर्म्स टाकायला लागला आणि तो समोरचा हा ओके ओके येस 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 विल डू इट आणि त्या मोड मध्ये त्यांनी त्याला घेऊन तर डील क्लोज करून परत आला. आणि तो मला येऊन क्लायंट म्हणला की मला विश्वास नव्हता की हे सगळं वर्क होईल, पण ते राईट टाइमला मी केलं आणि खटकन त्याचा इम्पॅक्ट झाला. दुसरा माझं अजून एक क्लायंट आहेत, ते त्यांचं हे आहे काय ट्रॅव्हल एजन्सी आहे. तर ते त्यांच्या क्लायंटना राईट टाइमला कन्वर्ट करायला ही पोश्चर वापरतात. म्हणजे सुरुवातीला अगदी प्रेमाने कन्व्हिन्स करून अगदी आता डिसिजनच्या सर्टन पॉइंटला आलं की सर्टन पॉइंटला मग तुम्ही एकदम पॉवर पोश्चर मध्ये जायचं त्यांच्याशी बोलताना आणि कुठेतरी त्याला नकळत आपली पॉवर कळते आणि तो समोरचा थोडासा सबमिसिव्ह जातो. आता हे बोलणं सोपं आहे, प्रॅक्टिस करून हे स्किल आत्मसात करता येतं. पण तुम्ही बघा ना की
न बोलता अतिशय पॉवरफुली समोरच्याचं माइंड कंट्रोल करण्याचं याच्यामध्ये पॉवर आहे. आता मी कशी वापरू शकतो तुमच्या बरोबर? समज मी तुमच्याकडे आलो आणि ट्रेनिंग द्यायला आलो आणि मी तुमच्या समोर थांबलेलो आहे आणि सगळ्यांना तुम्हाला डेफिनेटली ते सगळं आवडत असणार की मी एवढं तुमच्याशी बोलतोय मगाशी पासून आणि एवढे सगळे चांगले मी पॉइंट सांगतोय आणि तुम्ही सगळे एवढे सगळे मनापासून ऐकताय. आता मी काय करतोय माहितीये? मी आता तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतोय. मी काय केलेलं आहे? मी तुम्हाला माझे तळवे दाखवतोय सगळ्यांना. माझ्या भुवया मी उंच केलेल्या आहेत आणि त्या भुवया उंच करणं एक अगेन मी तुम्हाला सबकॉन्शियसली एक वेगळा मेसेज पाठवतोय. माझ्या चेहऱ्यावरती मी अजून स्माईल आणतोय. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हा माणूस अतिशय चांगला, मी अजून छातीला हात लावेन की अरे मी तुम्हाला सांगतोय काय ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडने कुठेतरी घेतलेले की अरे हा बराच चांगला माणूस दिसतोय, काहीतरी सांगतोय, खूप ओपन माइंडेड आहे. आणि मग मी आता तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही सगळेजण माझ्याकडे काउन्सिलिंगला या आणि तुम्ही सगळेजण माझा ट्रेनिंग प्रोग्रामसाठी रजिस्टर करा. काय केलं मी तुम्हाला? तुमचं माइंड प्रोग्राम करून मग मी माझं डील तुमच्यापर्यंत टाकलं. तुमच्या माइंडशी मी खेळ केला आणि हेच सेलर आपल्या माइंडशी खेळतात. आधी तो रॅपो एस्टॅब्लिश करणार आहेत, आधी त्यांच्याविषयी आपल्या मनात एक पॉझिटिव्ह मेसेज देणार आहेत आणि मग नंतर त्यांचं डील आपल्या समोर देणार आहेत. आणि तोपर्यंत आपल्याला वाटणार की अरे काय म्हणजे छान माणूस आहे, कुठून तरी काय म्हणजे मला हा माणूस बघितल्यावरती जरा मला वाटलं की चांगला माणूस आहे. आपण म्हणतो ना की मला सिक्स सेन्सनीच वाटलं की हा चांगला. सिक्स सेन्स वगैरे काय नाहीये, तो आपल्या सबकॉन्शियस माइंडशी प्रॉपर खेळतोय. आणि एक्सपर्ट माणूस तो अतिशय फसवा माणूस सुद्धा आपल्याला अतिशय इझिली खेळून सगळ्या गोष्टी मारू शकतो. आणि हे जसं जसं डीप मध्ये जायला लागू तसं हे सायन्स अजून कॉम्प्लिकेटेड आणि अजून पॉवरफुल होत जातं. आता मी त्या फारसं जात नाही, पण जे बिझनेसमन साठी जे रॅपो बिल्डिंग वगैरे प्रकार जो आम्ही करतो तो एका लेवल नंतर तो फार डेंजरस लेवलला जायला लागतो की तुम्ही बऱ्यापैकी समोरच्याचा होल्ड घेऊ शकता विदाउट युजिंग वर्ड्स. सो दॅट इज द पॉवर ऑफ बॉडी लँग्वेज. आता आपण शेवटच्या 2 गोष्टींकडे येणार आहोत की रिअल वर्सेस फेक स्माइल कसं ओळखायचं. परत एकदा ओठ मिटून एखाद्याने जर का नुसतं स्माइल केलं तर इट कुड बी अ फेक स्माइल. तसं एक्झॅक्ट नाही, म्हणजे काय स्माइल मध्ये थोडेशा हास्याला ओठ केला की फार माणूस नाही हे करणार. बरं, अजून कुठलं काही सांगता येईल का? अजून ओठ सोडून दुसरा कुठला बॉडी अवयव तुम्हाला क्ल्यू देतो. डोळे बॉडी अवयव सांगेल आपल्याला. डोळे बोलतात. हा, डोळे काय बोलतात? डोळे सांगतात ना, त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं, चेहऱ्यावरती जरी हसू असतं तरी डोळ्यामधले भाव सांगतात की तो हसतोय का काय करतोय. ओके, भावांबरोबर अजून डोळ्यामध्ये काय बघता येईल? आयदर दे आर सीइंग थ्रू अस ऑर सीइंग विदिन अस, असं दोन्हीचे भाव असतात. ओके, आता इथून पुढे मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय पॉवरफुल टूल हे देणार आहे. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही रोटरीच्या मीटिंगला समोरचा माणूस तुमच्याकडे बघून हसला की तुम्हाला कळला तो खरा हसला का खोटा हसला. जेव्हा आपलं स्माइल रिअल स्माइल असतं तेव्हा आपले डोळे थोडेसे बारीक होतात. बरोबर, अगदी स्लाइटली बारीक होतात. आणि जेव्हा फेक स्माइल असतं तेव्हा ते डोळे मोठे होतात. सगळ्या पॉलिटिशियनचे फोटो बघा, डोळे मोठे असतात, हा करतो. डोळे मोठे झाले कळले की तो खोटा असतो हे इमिजिएटली क्लिअर झालं. आणि अगदी प्रॉमिनंट आहे हे. तुम्ही हळूहळू ऑब्झर्व करायला लागला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येईल. आता कुठलाही मासिकात किंवा कुठेही फोटो दिसला की पहिलं मी त्या माणसाचे डोळे बघतो आणि तुम्हाला जाणवेल जाहिरातीमधले सगळ्या लोकांचे डोळे मोठे असतात कारण सगळे फेक स्माइल आहे. आणि तुम्ही आसपासच्या लोकांचं ऑब्झर्वेशन करू शकता. अजून एक क्ल्यू आहे स्माइलिंगचा, ओठांशी रिलेटेड. काय असू शकेल माहितीये? ओठ पसरलेले असतात. पसरलेले नॉट एक्झॅक्टली. अजून काही? ओके, एवढा इमिजिएटली कॅच होल्डबॅक करतात ओठ. कधी बऱ्याच वेळेला तो आपण ओठ दाबून हसलं की तसं आपण तो एक फरक पडतो बऱ्याच वेळेला की थोडस आपण म्हणतो छद्मी असणं म्हणतो ना, तसं होतं. हा, छद्मी असणार आहे. छद्मी असणं काय आता मी एक्सप्लेन करतो. जेव्हा मनापासून हसतोय, आता जे मी हसतोय ते खोटं नाही. आता मी आय एम एन्जॉईंग दिस होल प्रोसेस, त्यामुळे मी मनापासून हसतोय. ते माझं जे स्माइल आहे हे मी कंट्रोल नाही करते.
ते माझे इमोशन्स कंट्रोल करतायत. जेव्हा इमोशन्स कंट्रोल करतात तेव्हा या हसण्याला सिमेट्री येते, कारण हे दोन्ही जे मसल्स आहेत ते माझ्या इमोशन्सनी इक्वली ओढले जातात. आणि जेव्हा माणूस ठरवून खोटं खोटं हसतो फोटोला, तेव्हा हे जे दोन्ही मसल्स आहेत ते आपणच कंट्रोल करतोय. आणि ते कंट्रोल करताना बरेचदा त्याच्यातली सिमेट्री आणि मग एका साईडनी जास्त असतो आपण, दुसऱ्या साईडनी कमी. आणि आता मी सहज बघता बघता फेसबुक मध्ये कोणाचा तरी प्रोफाईल फोटो बघत होतो स्माइल साठी, आणि सगळ्या फोटोत एका साईडने हसत होता माणूस पूर्ण. कळत होतं की ते पूर्ण, आता खूप मेजर डिफरन्स नव्हता पण स्लाइटली एक साईड मोठी आणि एक साईड कमी, म्हणजे कळतं की हसायचं म्हणून हसतोय तो प्रोफाईल फोटोसाठी. सेल्फी समोरच्या डोळे बघा आणि सिमेट्री बघा, इक्वल असेल खरा असतोय, नाहीतर गडबड आहे. आता हे असलं सगळं सांगितल्याने नवरा बायकोचे बरेच प्रॉब्लेम होतात, कारण तुम्ही एकमेकांना अजून चांगलं ओळखू शकता आता नुसतं बघून. बरेचदा समोरच्याचं हसणं बघून सुद्धा तुम्ही इमिजिएट सांगू शकता की काय आहे काय नाही. आणि हँडशेकाचा आपण कायमच करत असतो. आता जे कपल बसलेले आहेत तर त्यांनी हँडशेक आता एकमेकांशी जस्ट करा आणि हात होल्ड करून ठेवा. कोणाशी पण जे घरात दोघं जण आहेत त्यांनी जस्ट एक हँडशेक करा आणि होल्ड करून ठेवा. आपलं हँडशेक बरंच काही सांगतो. काय सांगतो ते मी तुम्हाला सांगतो. आता हँडशेक करताना जर एखाद्याचा हात असा झाला असेल याचा अर्थ तो पर्सन काय आहे, कॉन्फिडेंट पेक्षा थोडासा डॉमिनंट आहे. मोदी हँडशेक करताना बघा तुम्ही. कोण ना मोदी प्राईम मिनिस्टर. येस, मोदी. बघ, पॉलिटिशियन्स तर याच्यामध्ये तर सगळ्याचं अफाट ट्रेनिंग झालेलं असतं, कारण त्यांना बॉडी लँग्वेज थ्रू खूप काही सांगायचं असतं. त्यामुळे टिपिकली असा ज्याचा हात असतो तो डॉमिनंट. आणि ग्रीप सुद्धा, ग्रीप जनरल चांगली ग्रीप व्हेरी गुड, पण जे जोरात हात दाबतात त्याचा म्हणजे एकदम जबरदस्त. आता ऑब्झर्वर बरं काम केलं आणि इन्स्पेक्टर वगैरे ही सगळी लोक बरी असतात, पण याच्या एक म्हणजे खालचे असतात ती लोक वरून सगळे खूप प्रेमळ आणि असं सगळं दाखवतात, यस सर करतात. पण एकदा का सिनियर्स हटले की ते मात्र त्यांच्या जगामधले किंग असतात एकदा ती लोक. आणि यांच्याशी शेक हँड केला की त्यांची ग्रीप म्हणजे अशी पोलादी ग्रीप असते आणि हात पूर्ण वरती असा आणि हात सोडायला तयार नसतं आणि घट्ट हात पकडलेला असतो त्या लोकांनी. त्यांच्याशी शेक हँड केल्या मला लगेच कळतं की अरे बॉस फारच जबरदस्त डॉमिनेटिंग माणूस, वरती मला अगदी सर 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 म्हणतोय, पण अदरवाईज इंटरनली जबरदस्त त्याच्या वर्ल्ड मध्ये त्याची पॉवर असलेला माणूस आहे. शेक हँड माणसाविषयी खूप काही बोलू शकतो. सो क्विकली व्हॉट नॉट टू डू. आता या विषयावरती आपण तासन तास आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे, त्यामुळे आता वाइंड अप करतो. तर छोट्या छोट्या गोष्टी काय आपण करायच्या डे टू डे लाईफ मध्ये. ऑलरेडी तर आपण बरंच काही शिकलो, पण याच्यातले काही पॉइंट्स म्हणजे काय की पॉकेट्स मध्ये सारखा हात घालायचे नाही. फिजेटिंग म्हणजे उगीच काहीतरी चोळा मोळा कपड्यांशी करत बसायचं नाही. खाली बघायचं नाही, शोल्डर्स खाली झुकवायचे नाहीत. भिंतीचा आधार घेऊन कुठेतरी थांबणं नॉट अ राईट सिग्नल. ग्लासेसचं आपण बघितलं. सेल्फ टच पण नॉट अ गुड थिंग. सारखं बॉडी टच करणं अगेन सेंड्स अ निगेटिव्ह सिग्नल. सारखं घड्याळ बघणं ऑब्विसली हातांचं आपण केलेलंच आहे. आणि व्हॉट टू डू मध्ये पहिलं ग्रूमिंग, कारण बॉडी लँग्वेजच्या आधी तुमची चेहरा पण बघणार आहे, त्यामुळे तुमचं कपडे आणि चेहरा, दाढी, हेअरस्टाईल महत्वाचं. स्माइल ऑन द फेस अगदी इमिजिएट इन्स्टंट पॉवरफुल मेसेज जाणार. शोल्डर्स बॅक, स्टँड टॉल, टेक स्पेस, भरपूर जागा आपण घ्यायची. फर्म हँडशेक म्हटलं जसं, पण सरळ पाहिजे आपला. चालताना पायांमध्ये डिस्टन्स, वाईड स्टेप्स. आणि बोलताना कोणाशी पण यूज युअर बॉडी. हातांचे गेस्चर्स वापरणं चांगला मेसेज पास करतो. आणि स्माइल मी सांगितलंच. सो
आजचं मला हेच सांगायचं होतं. भरपूर अजून बऱ्याच विषय याच्यावरतीच खूप काही आणि डीप मध्ये बोलता येईल, पण वेळेच्या साठी मी इथं थांबतो. कोणाचे काही क्वेश्चन्स असतील आपल्याला तर मी आता घेतो इथे. आनंद, मला विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला आपण एकदम जोरात हसतो आणि फार डोळ्यातून पाणी येतं. येस, पण ती नॅचरल स्माइल आहे ते. दॅट्स परफेक्टली फाईन. ते आपल्या इमोशन्स आले आणि त्या इमोशन मधून ती बॉडी लँग्वेज व्यक्त झाली आणि ती सोशली ऍक्सेप्टेबल आहे. नथिंग रॉंग. ती चेंज करायची पण गरज नाही आणि डोळ्यातून पाणी पण हसणं हे नॅचरल आणि ऍक्सेप्टेबल आहे. आणि मला अजून एक विचारायचं होतं, आपण बसलेलो असतो, काहीतरी ऐकत असतो, एखादा प्रोग्राम म्हणा किंवा टीव्हीचा कार्यक्रम लाईव्ह ऐकत असतो, तर त्यावेळेस आपले पाय हल्ले जातात. पाय हल्ले जातात म्हणतात. पायांची कॉन्स्टंट मुवमेंट असेल आणि अँझायटी, पाय जर हलत असेल तर अँझायटी वाढली की पाय खूप हलतात. त्यामुळे बसल्या बसल्या जर पायांची सारखं हालचाल होत असेल तर मग अँझायटी वरती काम करणं गरजेचं आहे. मग थँक्यू. वेलकम. अजून कोणाचा कुठला प्रश्न? या मोमेंट वरती कंट्रोल कसा करायचा? म्हणजे सगळ्यात बेसिकली बोथ वेज टू कंट्रोल युअर सेल्फ फ्रॉम गोइंग इन टू defensive or fully aggressive, so kind of getting midway and also not emoting fastly, spontaneously. राईट. आता याच्यामध्ये काय की सगळ्यात स्टार्टिंग पॉइंट इज अवेअरनेस. तुम्हाला अवेअरनेस आलाय की असं मी काहीतरी करतोय, आणि मग दुसरा त्याच्यातला मुद्दा काय की मग याचा रूट कॉज काय. अँझायटी वाढत असेल तर ती का अँझायटी वाढतीये? थोडस अनकम्फर्टेबल वाटते, तर मग ते अनकम्फर्टेबल का वाटते आणि मग त्या रूट कॉज वरती काम करणं आणि त्याचबरोबर हा मेसेज लोकांना देणं बंद करणं, असं ते दुहेरी काम करायला लागतं. फक्त बॉडी लँग्वेज फोर्सफुली सबसाइड करणं हे त्याच्यातलं योग्य उत्तर नाहीये, पण त्याच्या रूट मध्ये जाऊन ते रूटच रिमूव्ह करणं इज अ राईट अप्रोच. बरोबर. एक प्रश्न होता, कुठले चांगले रेफरन्सेस सांगू शकाल का वाचायला, मराठी आणि इंग्लिश मध्ये? खूप तुकड्या तुकड्यात आहेत, पण मला एखादं पुस्तक चांगलं मिळालं तर मी देईन. मला असं सिंगल ठिकाणी खूप काही सापडलं नाही. हे बऱ्याच मल्टिपल ठिकाणाहून मला ते काही वर्ष मी गोळा करत आलो, पण हे काही सापडलं तर मी देईन पाठवून, किंवा माझं पीपीटी मी पाठवून देईन तुम्हाला. बर, दॅट विल बी नाईस. थँक्यू. आणि कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो. हा, यशवंत बोला. हॅलो. बुक्कर मॅडम विचारतात. आनंद. येस. बस एकतर सुंदर झालं. फक्त मला एक विचारायचं होतं की कायमच आय एम डीलिंग विथ आयदर IAS ऑफिसर्स ऑफ मिनिस्ट्री, कलेक्टर, कमिशनर, किंवा आता कालही वाराणसीच्या कमिशनरचा फोन आला, तो म्हटलं की मला व्हॉइस कॉल करा म्हणून. तर आता रिमोटली चालू आहे, पण बऱ्याच वेळा कलेक्टर, कमिशनर और मिनिस्ट्री यांच्याशी बोलत असताना बिईंग एमडी ऑफ द कंपनी किंवा मलाही माझं आता जे काय सांगायचं जसं डॉमिनन्स दाखवायचा असतो किंवा मी माझ्या फील्ड मधला एक्सपर्ट आहे हे सांगायचं असतं, आणि तो त्याचा ब्युरोक्रासी किंवा त्याची असलेली पॉवर किंवा त्याला इंटरेस्ट नसतो काही वेळेस फॉर सो मेनी रिझन्स, असं असतं. तर खूप मोठा इश्यू आहे, पण यू सजेस्ट समथिंग. त्याच्यामध्ये दोन लोक बोलतायत आणि दोन लोक जेव्हा दोघांची इंटरॅक्शन सुरू असते तेव्हा प्रत्येक जण वेगळ्या फ्रिक्वेन्सीवरती असतो, आणि कायम प्रयत्न आपला अनकॉन्शियसली चाललेला असतो की समोरच्याला माझ्या फ्रिक्वेन्सीवरती आणायचं. करेक्ट. आणि दोघांचे प्रयत्न सुरू असतो, आणि जो त्याची फ्रिक्वेन्सी स्ट्रॉंग होल्ड करतो त्याच्याकडे दुसरा हळूहळू पलीकडे जातो. त्यामुळे आपलं काम आहे की फ्रिक्वेन्सी होल्डर, आणि मग ती फ्रिक्वेन्सी होल्ड करायला बॉडी लँग्वेज कशी वापरणार, तर कॉल वरती बोलताना आपल्याला पॉवर पोश्चर मध्ये जायचंय. राईट. त्यामुळे तुम्ही जर कॉल मध्ये बोलताना खाली वाकून कोपऱ्यात बसून जर फोन घ्यायला आपण गेलो तर ती पॉवर येणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली नेहमीची ऑफिसची खुर्ची आणि त्याच्यावरती पाय पसरून निवांत आणि फोन हाताशी धरून बॉडी ओपन करून बोललं तर आपल्याला आपलं सबकॉन्शियस माइंड असिस्ट करणारे
त्या मोडमध्ये जायला. त्यामुळे आपण आपली फ्रिक्वेन्सी होल्ड करणं आणि ती कधीच हे आपलं प्रायमरी काम आहे. राईट. येस. येतो पण कन्सल्टन्सीसाठी येतो तुझ्याकडे, स्पेशल आपण सेशन घेऊ. बरं, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मला विचारायचं होतं. हा बोला 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 बोला. शेक हँड करताना काही जण अगदी लूज हात देतात हातात, त्यावेळी त्यांचं काय असतं म्हणा? त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर खूप लूज असेल तर ती वीक पर्सनॅलिटी असं थोडंसं म्हणलं जातं. पण भारतामध्ये शेक हँड हा तसा खूप प्रचलित असा नाहीये आणि एक्स्पेशली मेल फिमेल हा तर फारच कमी आहे. त्यामुळे असं प्रत्येकालाच म्हणू नाही शकत की शेक हँड वीक असेल तर तो माणूस तसा लूज आहे वगैरे. पण मेल टू मेल शेक हँड असेल आणि मग अगदीच खूप लूज हात असेल तर मग म्हणू शकतो की थोडीशी वीक पर्सनॅलिटी आहे. दिस स्टाईल इंडिकेट्स फिंगर दाखवणं म्हणताय का? नाही, असं. अच्छा, हातांचे काय केले? एकमेकांवर ठेवलेत. अच्छा, एकमेकांवर ठेवलेत. अगेन याच्यामध्ये काय की ही थोडीशी पुन्हा क्लोज्ड पोश्चर आहे. एनी क्लोज पोश्चर अगेन विल सेंड नॉट अ पॉझिटिव्ह सिग्नल. त्यामुळे जेवढी ओपन ठेवता येईल किंवा मग ऍटलिस्ट टचिंग फिंगर्स ऑलवेज बेटर. पण क्रॉस आणि क्लोज्ड अगेन नॉट अ व्हेरी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह सिग्नल. हॅलो. हा, येस प्लीज विजयजी. मला एक विचारायचं, आपण जेव्हा एखाद्या माणसाला सेकंड करतो, एखाद्या त्याला किंवा एखाद्या स्त्रीला पण असे हात धरतो, हात धरल्यावर परत आपल्या डाव्या हाताने आपण अजून परत एकदा दुसरा हात लावतो त्याला, तर असं करण्यामागे काय हेतू असतो किंवा करावं का नाही करावं? आता शेक हँड मध्ये दोन गोष्टी मिक्स होतात. एक तर बॉडी लँग्वेज, दुसरं कल्चर. त्याला ग्लो शेक हँड म्हणतात. म्हणजे त्याचा हात आपण पुन्हा अजून ग्लो मध्ये टाकतोय काइंड ऑफ. आणि तो काही लोकांना तो ऍक्सेप्टेबल असतो, काही लोकांना ऍक्सेप्टेबल नसतो तो. त्यामुळे आपल्याला समोरच्याचं माहिती नसल्याने न केलेला उत्तम. म्हणजे त्याला माहिती नाही की त्याला आवडेल का नाही एवढी जास्त त्याची बॉडी क्लोज करून आपल्या बॉडीमध्ये होल्ड करणं. त्यामुळे सेफली मी म्हणेन की सिम्पल शेक हँड इज ऑलवेज बेटर. त्याच्यात अजून एक टेक्निक, समोरचा जर डॉमिनेटिंग असेल तर काय करायचं? आता हे ओबामा हे टेक्निक वापरायचे की समोरचा डॉमिनेटिंग आहे आणि त्यांनी हात असा दाबला आणि असा हात केला तर आपण शेक हँड करताना त्याच्या कोपऱ्याला हात लावून त्याचा हात सरळ करायचा. कायम करायचं की शेक हँड करताना त्याच्या असा शेक हँड करायचा, त्याच्या कोपऱ्याच्या खाली हात घालायचे आणि हात सरळ करून शेक हँड करून हात पाठीमागे घ्यायचे. एक्सलंट. पुन्हा पॉवर तुम्ही एस्टॅब्लिश केली आणि त्याला अनकॉन्शियस मेसेज पास केला की बॉस, आय एम ऑल्सो इक्वल ऍट यू, यू कॅन डॉमिनेट मी. ग्रेट. करेक्ट. अरे व्हेरी नाईस. असं तर नाही ना की जेव्हा आपण दोन्ही एक हाताने सेकंड करताना दुसरा हात लावतो तेव्हा आपण त्याच्या प्रती आपल्या जास्त चांगल्या भावना व्यक्त करतो, असं तर काही आहे का? काय आता ते थोडंसं व्हेरी होतं, कारण काही लोक शेक हँड इतरांकडून शिकलेले असतात. त्यामुळे ते पूर्ण त्यांचं अनकॉन्शियस माइंड ते करणे, कारण ते सोशल बिहेवियर आहे. सोशल बिहेवियर बरेचदा आपण इतरांचा पण पिक करतो. काही लोकांना शेक हँड केला की छातीला हात लावतात आणि ती त्यांची स्टाईल बनून गेलेली असते. तर ते प्रत्येकाचं त्याचं इंटरप्रिटेशन त्यामुळे वेगळं होतं शेक हँडचं. म्हणून मग इथे थोडंसं सेफ राहिलेलं बरं असतं की जे मास ऍक्सेप्टेबल आहे मग तेच बिहेवियर ठेवायचं. ठीक. ओके. समजतं. कोणाचे प्रश्न आहेत अजून? छान आनंदजी, आज फार छान. म्हणजे आता बेसिकली आता आपल्याकडे आज बरीचशी कपल्स बसलीत. आपल्याकडे विजयजी बसलेत, प्रेसिडेंट बसलेत, डीई बसलेत, सुधीर पास प्रेसिडेंट सुधीर बसलेत, प्रकाश पटवर्धन बसलेत, नंतर किरण इंगळे पण बसलेत. सगळेजण आपल्या पत्नीवर बसलेत. आपण दरवेळेला पूजेच्या वेळा म्हणतो मम आम्ही तुमचीच वाट बघत होतो. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलक अक्षरतम. ते उपचार करण्यासाठी आपण स्पर्श करायचा आहे का खांद्यावरती आपण हे करून प्रेमाने जगत. अजयजी पण आहेत होते माझी, आता अजयजी उठून गेले. तर फार छान स्पर्शाचा आणि आपण फार हे चांगलं सांगितलं अजय आनंदजी. तर मी प्रेसिडेंट इलेक्ट किरणला सांगतो की त्यांनी नॉर्मली बोल मला फक्त त्याच्यामध्ये एक थोडंसं अप्रिशिएशन करायचं आहे असं की
आत्ताचा कार्यक्रम म्हणजे किरण सांगतोच आहे, पण आजच्या कार्यक्रम सुंदरच आहे आणि त्याच्यात ज्ञानात भर टाकणारा निश्चित कार्यक्रम आहे हा. आपल्याला या सर्व गोष्टींचा आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरता फार मदत होणार आहे असं मला गेस्टना आवर्जून सांगायचंय. ओव्हर टू किरण फॉर द वोट ऑफ थँक्स. किरण म्यूट किरण झालं ना? हो किरण. नमस्कार. आज जागतिक पर्यावरणाबद्दल काय करायचं काय नाही, आज भरपूर आपण सर्वांनी मेसेज वाचलेले आहेतच. येतो ना आवाज? हो येतोय. त्यात जागतिक पर्यावरणाबरोबर आज आपल्याला मनाचं पर्यावरण काय असतं हे आज आपल्याला आनंद यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात माइंड पोल्युशन. त्याचबरोबर हॅलो बोल सामान्य माणसापासून राजकारण्यांपर्यंत तसेच क्रीडा विश्वातल्या असंख्य लोकांना देहबोली, बॉडी लँग्वेज हँडल कशी करायची हे आज आपण पाहिलं. कसं ठेवायचं याबद्दल सुद्धा आपल्याला आनंद यांनी माहिती दिलेली आहे. थोडक्यात काय तर सर्वांनी कूल, आनंदी आणि कॉन्फिडेंट राहा हा याच्यातून आपल्याला ते संदेश देतात. आनंदजी, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत आणि आचरण कसं करायचं त्याचबरोबर देहबोली कशी ठेवायची हे तुम्ही आम्हाला शिकवलं, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि किरण तू हे टाकतोयस ना 12 तारखेचं अपील करतोयस ना? हो. आणि सर्व सभासदांना माझी एक विनंती आहे की येत्या 12 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आपली प्लॅनिंग असेंब्ली आहे. प्लॅनिंग असेंब्लीमध्ये प्रत्येकाने जरूर विथ फॅमिली राहावं अशी माझी विनंती आहे. आपले बोर्ड्स, डायरेक्टर, त्याच्यानंतर येणाऱ्या वर्षामध्ये आपण काय काय करणार आहोत. त्याचबरोबर राहुलनी बऱ्यापैकी मेसेज ब्रीफ केलेला आहे अबाउट इज अँड ऑल. तर सर्वांनी कृपया येत्या 12 तारखेला 8 वाजता प्लॅनिंग असेंब्लीसाठी जरूर यावं अशी माझी नम्र विनंती आहे. थँक्यू. आनंदजी, थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. थँक्यू आनंद. बाय everyone. PLK, urgent. जबरदस्त. Meeting has to be urgent. Thank you. एके आनंद लिटरली ग्रेट. यांचं होऊ दे ना. एके गेला का एके? मीटिंग अर्जंट झाल्यानंतर मीटिंग अर्जंट करू का? हो. एके गेला का? ऑलवेज AK-47 नेहमी सारखा. हे संतोष, एक मिनिट, त्याला मीटिंग अर्जंट करू दे, आपण इन्फॉर्मली बोलू आपण. ओके, आपण नंतर बोलू. ओके. आनंद कुलकर्णी, धन्यवाद. अँड मीटिंग इज अर्जंट. हा, आता संतोष बोला. आता संतोष बोला. AK-47 काही नाही, आमचं AK-47 नेहमीप्रमाणे त्यांनी केली, म्हणजे चालवली. AK-47